आवाज येतोय आता सगळ्यांना माझा? हो सर. हो सर येतोय. येस सर. अक्षयजी हे अकाउंट कुठलं आहे? 100+ वाला आहे का कुठलं आहे? 100 वाला. 100 वाला 100+ वाला आहे ना? नाही 100. अरे बापरे. ठीक आहे, लेट्स सी. ओके, कसे आहात सगळे? सगळ्यांना अनम्यूट करा. फक्त सगळ्यांनी एक प्रोटोकॉल फॉलो करा की जर तुम्ही तुमच्याकडे आजूबाजूला आवाज असतील तर तुम्ही स्वतःहून म्यूट करा. अक्षय सगळ्यांना अनम्यूट अथॉरिटी देऊन टाका. तर किंवा ज्यांना बोलायचंय ते अनम्यूट करून बोलतील असं करायचं. हा, ज्यांना बोलायचं ते अनम्यूट करून बोलतील. फक्त रेस्ट्रिक्ट करू नका असं. हा नाही डोंट वरी. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी जर कॅमेरा जर चालू करता आले तर सगळ्यांना बघता येईल. मला पण, मलाच तुम्ही बघता नाही तर. चितंजन मॅडम कशा आहात? आनंदजी नमस्कार. आनंदजी कसं चाललंय काम इन्क्युबेटरचं? अजून मी जस्ट सगळेजण इथून गप्पा मारतोय कॅज्युअल. अरे वा, मुलगा तुमचा? तुम्ही म्यूटवर आहात आनंदजी. हो सर. काय नाव? यश. यश. हाय यश. हाय. काय करतो? किती आहेस? टीव्ही बघतोय. गुड गुड. तर खूप पिळून काढतात इन्क्युबेटर मध्ये सगळं. हा, त्याच्यासाठीच ते इन्क्युबेटर ठेवलंय. हो हो. मी आणि अक्षयजींनी टार्गेट घेतलंय की या 100 दिवसामध्ये तुमचा एक्सपोर्ट झालाच पाहिजे सगळ्यांचा. हो सर, 100%. जे आत्ता जॉईन झाले त्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज जर पॉसिबल असेल तर कॅमेरा तुमचा ऑन करा. नाही तर तुमचे फोटो आणि तुमची नावं एवढंच तुम्हाला ओळखतो मी. कॅमेरा चालू केलाय. येऊ दे, आम्हाला पण तुमच्या घरातल्यांना बघू दे. हॅलो सर. हॅलो. नमस्ते मानसी. हा मानसी मॅडम बोला. नाही, तुम्ही व्हिडिओ ऑन करायला सांगितलेला म्हणून मी केलेला. अच्छा. ऍक्च्युली ओके. कुकिंग प्लस मीटिंग चालू आहे. ओके. काय बनवताय जेवायला? इडली सांबर. या सर घ्या. जेवा येतो. म्हणजे मी दोन्ही मॅनेज करू शकते, त्यामुळे आता त्याला फुल टाइम मला देणं काही गरजेचं नाहीये ना, त्याच्यामुळे. सगळे सेशन छान झाले सर. आणि म्हणजे खूपच याच्यासाठी खूप छान आहे. म्हणजे खूप काही शिकायला मिळालं. उपयोग काहीतरी झाला असेल तर त्यातनं पॉइंट आहे, नाही तर मग तसं करायचा उपयोग नाहीये. पण सर हे आहे, ह्या बाकीच्या गोष्टी तर खूप शिकायला मिळाल्या, पण एक्सपर्ट व्हावा ही खूप आले सगळे? अक्षयजी सगळ्यांना इन केलं सर? चालू आहे. येतात अजून सगळे आले की मला फक्त सांगा, मग आपण स्टार्ट करू. हो, आता जवळजवळ 78 आहेत. 77. ओके. प्रशांत जी, गुड इव्हनिंग.
आता झूमचं मुळात कारण आहे फक्त एक कॅज्युअल आपल्या सगळ्यांची ओळख व्हावी, सगळ्यांचं आपले गप्पांचं सेशन. तुम्ही एक्सपिरियन्स काय केला, तुम्ही कसं काय काम केलं किंवा त्याचा काय फायदा झाला का याच्या बाबतीतचा आहे. सो थोडंसं कॅज्युअल सेशन असेल आजचं. नंदकुमारजी धन्यवाद, मस्त व्यवस्थित एकदम छान. अक्षय सगळे इन झालं की मला सांगा फक्त. हो, आतापर्यंत 80चं काउंट आहे. 80. ओके. तुषार देवरे साहेब, आपण हात वर केला, आपल्याला काय बोलायचं आहे? तुषार देवरे. चरण थोरात साहेब, काय बोलायचं? हो सर, चांगलं वाटलं सर सेशन. माझा एक प्रश्न पण होता. बोला ना. तर एक म्हणजे कसं, मी स्टुडंट आहे सर. हा, हॅलो, आवाज येतोय सर? हो बोला ना, बोला ना. मी स्टुडंट आहे सध्या. मी फ्रीलान्सिंगने आता म्हणजे मी जेवढं माझे रेव्हेन्यू येते ते फ्रीलान्सिंग येते सध्या. कशात फ्रीलान्सिंग करता? मी ग्राफिक डिझायनिंग मध्ये. ओके. तर आता म्हणजे 1-2 वर्ष झालं फ्रीलान्सिंग करतोय. चांगले क्लायंट्स पण आहेत. ओके. एक 15-20 हजार पर्यंत येतो रेव्हेन्यू. पण सर मला काय अडचण आहे माहिती का, एक्सपोर्ट साठी आता मला काय म्हणलं तरी 1-1.5 लाख लागतील. हॅलो, हा बोला ना. हा म्हणलं मग सर, ते आपले एक्सपोर्ट लायसन्स वर लोन भेटतं का बँकेत? एक्सपोर्ट लायसन्स वर नाही लोन मिळणार तुम्हाला. आता एक्सपोर्टच्या गप्पा नको नाही मारूया का? आपण. एक्सपोर्ट साठी आपले आहेत ना वेगळे प्लॅटफॉर्म. हो हो, चालतंय. ओके. चला अक्षयजी, चालू करूया आपण. हो हो सर. सगळ्यात पहिले किती लोक आले? मला 73 दिसतोय अकाउंट फक्त. ठीक आहे. मला फक्त सगळ्यांना सगळ्यात पहिले विचारायचं की तुमच्या किती लोकांनी जे सांगितले टास्क केले?
प्रकाश वायकर, ओमकार नले, अजून बस दोघांनीच केलेत. हा ओके. सागर सिगवण, पूर्ण नसतील झाले पण ऍटलिस्ट जे महत्वाचे 2-3 टास्क आहेत, टास्क किती जणांनी केलेत, म्हणजे एक असो की सगळे असो. पण आता टास्क वरनं पण तुमचे एक्सपिरियन्सेस वर बोलूया थोडं. मी फक्त ज्यांनी केले ते प्लीज एकदा हँड रेस करा. ओके, हँड रेस कराल सगळे ज्यांनी केले. तुम्ही एक एक वायकर साहेब बोला. हॅलो, आवाज येतो सर? हो येतोय. अच्छा सर, माझा एक्सपिरियन्स मी सांगतो. ऍक्च्युली मी जे आपलं हे जे सेशन झालं ना, मी ऍक्च्युली हे आधीपासून फॉलो करतो या गोष्टी, बट समहाव कुठेतरी स्केप्टिझम असतं आपल्या माइंडमध्ये. तर म्हणजे हे एक ऍड ऑन होतं माझ्यासाठी एक 7 दिवसाचा, बट मी हे बरेच वेळा एक्सपिरियन्स केलंय. मधुकर साहेब म्हणजे एक मिनिट. डॉक्टर शेळके आपण प्लीज आपला आवाज फक्त म्यूट कराल का डॉक्टर साहेब? ओके. कारण डिस्टर्बन्स. हा वायकर साहेब बोला. तर सर कसं आहे की मी आता एक म्हणजे हे खूप टफ, म्हणजे इतका जबरदस्त पॉझिटिव्ह अपसाइड डाऊन एक्सपिरियन्स झाला आहे ना. आता एक काल दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आय वॉज अबाउट टू लूज माय जॉब, बट मला त्यांनी रिझाईन पण करायला सांगितलं. दे टोल्ड मी यू आर लिव्हिंग, आणि दे टोल्ड मी टू रिझाईन. आय डिड दॅट, म्हणजे मी केलं. आणि पण माझ्या एक मी डोक्यात ठेवलं होतं की दॅट अफर्मेशन वायकर साहेब तुमच्या नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे. नेटवर्क प्रॉपर नाहीये, तुमचा आवाज ब्रेक होतो. वायकर साहेब आहात का? हा बोला. कर दिया बंद. प्लीज जे बाकीचे बोलत नाही त्यांनी प्लीज आवाज म्यूट करा. जेव्हा बोलायचं असेल तेव्हा फक्त अनम्यूट करा. वायकर साहेब बोला तुम्ही प्लीज. मी स्ट्रॉंग हे केलं ना की ते असं झालं की एक एक्सपिरियन्स असा झाला की तिकडून कंपनीकडून असं कधी होत नाही. म्हणजे आय डोंट नो म्हणजे कधी कोणाबरोबर झालं असेल, बट मला कॉल आला कंपनीकडून, दॅट टू फ्रॉम सिनियर मॅनेजर, की त्यांनी मला विचारलं की काय झालं, तू असं म्हणजे काय इश्यू झाला. तर मी जी आहे कारण मी सांगितली असं आहे. तर ते म्हणले की आम्ही तुला एक चान्स देतोय, यू टेक 1 month लिव्ह, तू शांत हो आणि यू कम बॅक अँड जॉइन. हा एक्सपिरियन्स म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी म्हणजे खूप मोठा एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर म्हणजे एक सेम डे एक 3 ते 4 वाजले असतील, त्या दरम्यान म्हणजे 3 ते 4 दरम्यान आय गॉट 2 ऑफर्स फ्रॉम डिफरंट कंपनीज. म्हणजे आता मी जॉब पण करतोय, पण फोकस आपलं एक्सपोर्टच आहे. पण ही सिच्युएशन होऊ शकते. आय ट्रूली बिलीव्ह दिस की इफ यू अफर्म. आणि कसं आहे की मी सरेंडर केलंय. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की सरेंडर इन द सेन्स की यू हॅव टू लिव्ह एव्हरीथिंग, की ठीक आहे जे होईल ते होईल, जस्ट कट इट ऑफ. म्हणजे कसं आहे की ठरवलं होतं मनात की सोडून टाका. आणि हे मी बऱ्याच वेळा वाचलं की जेव्हा तुम्ही सरेंडर होऊन जाता कम्प्लिटली, यू जस्ट, तर ते ऑटोमॅटिक जी गोष्ट तुम्ही ब्लॉक करून ठेवली लाईफ मध्ये, दॅट कम्स व्हेरी फास्ट. म्हणजे हे झालं माझ्याबरोबर आणि म्हणजे खूप मोठा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. ग्रेट. म्हणजे ज्या आता पोझिशन अशी आहे की लोकांना जॉब्स मिळत नाहीयेत, तिकडे तुम्हाला 2 जॉब ऑपॉर्च्युनिटी झाल्या. सर हे म्हणजे मी सगळ्यांना इथे जितके आता अवेलेबल मी त्यांना सांगतोय हे 110% काय 500% खरं आहे. यू जस्ट फॉलो व्हॉट सर इज सेइंग और यू रीड बुक्स. म्हणजे यातले एक मी काय रिकमेंड करेल, काही जसे लुईस हे म्हणून हे रायटर होती ती, व्हिडिओज प्लीज गो थ्रू एव्हरीबडी. लुईस हे बुक आहे, यू कॅन हील युअर लाईफ. की माझ्याकडे आता बुक पण आहे, मी दाखवतो तुम्हाला. प्लीज 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 शो यू द कव्हर. ही बुक आहे.
म्हणजे ती आता हयात नाहीये ती. आय थिंक ती वारली म्हणजे 2-3 वर्ष आधी. पण हे खूप तिने आधी केलेलं आहे ह्या गोष्टी, म्हणजे इन 1970s वगैरे. पण हे दॅट ट्रुली मिरेकल, म्हणजे हे होतंय. आणि हे मी आता 100% 500% सांगतो की हे जे एक्सपोर्ट वगैरे आहे ना, हे 100% होणार माझ्याकडून. आणि मी करतोय ऍक्च्युली. आय एम सेंडिंग सम सॅम्पल्स. म्हणजे मी आता 16 सेल्स केलेत म्हणजे इट्सी वरती माझ्या प्रोडक्टचे. जवळजवळ फटाफट ऑर्डर पण आलेत. क्या बात हे आहे. हा सर, म्हणजे हे इट इज वर्किंग. मीन्स आय कॅन, म्हणजे 100% आय एम टेलिंग यू, सगळे जितके पण ऐकतात ना, ट्रुली फॉलो करा. आणि ते मनातलं जे आहे ना, आपल्या मनात आपले हे असतात ब्लॉकेजेस, तुम्ही मेडिटेट करा. मी मेडिटेट करतोय डेली बेसिस, आत्ताही करत तुम्ही. आणि सडनली आय गॉट दिस मेसेज सरांचा की आत्ता 7:30ला आत्ता हे आहे. म्हणजे हे इतकं पॉवरफुल आहे ना, म्हणजे आय कॅनॉट, म्हणजे माझ्याकडून हेच नाही, म्हणजे काय सांगायलाच माझ्याकडून हे नाही आता. सो इन शॉर्ट तुम्हाला या 7 दिवसाचा फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही. खूप 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 सर. हे आणि हे तुम्ही कसं आहे सर, म्हणजे मी सगळ्यांना सांगतो इथं, हे जे गोष्टी आहेत ना, हे जस्ट एक दिवस केलं आणि मग सोडून दिलं असं यात नाहीये. इट शुड बी ऑन कन्सिस्टंट बेसिस. तुम्ही रोज काय ना ती रेकॉर्डिंग करा. तर तुम्ही एक रेकॉर्डिंग बनवा अफर्मेशनची किंवा काय, ती जर तुम्ही फ्लोट केली ना, डेफिनेटली दिस विल वर्क अ लॉट. म्हणजे सगळ्यांचे आयुष्य बदलू शकतात. आपले हे करोडपती वगैरे होण्याचं आहे ना, हे इट्स अ व्हेरी इझी थिंग. मला तर आता असं वाटायला लागलं आफ्टर दिस. सिरियसली इट वर्क्स. ग्रेट. येस. गुड. सो 21 डेज जॉईन करायची जर असेल ऑपॉर्च्युनिटी तर करणार का? सर आता तर त्यांनी मला, म्हणजे आता माझ्या आता 3 ऑपॉर्च्युनिटीज आहे. नाही, मी मला विचारतो 21 डेजचा तुम्ही नवीन प्रोग्राम विचार चाललाय अजून माझा. हो नक्की सर. ओके, ग्रेट. चलो, ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, सुजय साहेब, एन सुजय खरे. काय करतो तुमचं बोलून झालं तर फक्त हँड डाऊन करा. येस. सुजय साहेब बोला. हा, नमस्कार सर. हा, नमस्कार. आता हे आपलं 7 दिवसाचं सेशन झालं. त्याच्यामधल्या मी खूप सगळ्या अशा गोष्टी नाही, पण एक 3-4 गोष्टी फॉलो करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की व्हिज्युअलाइज करणे, ड्रीम्स काय आहेत माझे, मला काय करायचं ऍक्च्युली, याचा मी खूप विचार केला त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर काय आता आपल्याला इमिजिएटली त्यातलं मिळवू शकतो आपण. म्हणजे आता छोटे छोटे टार्गेट्स ठेवून लवकरात लवकर काय अचीव्ह करू शकतो. तर त्या गोष्टींचा विचार केला, त्या गोष्टी लिस्ट डाऊन केल्या आणि त्याच्याप्रमाणे आता मी हळूहळू त्याच्यावरती काम करतोय. सेकंड थिंग इज की मी माझ्या हेल्थवर कॉन्सन्ट्रेट करायला सुरुवात केली. ओके. म्हणजे सध्या माझं, आता तुमचं होतं एक्झाम्पल तसंच झालं. मला माझी मुली आणि बायको पण म्हणते तुझं वेट खूप वाढलंय. इव्हन मी आता डॉक्टरांच्याकडे जाऊन आलो मध्ये माझं रुटीन चेकअप. त्यावेळेस त्यांनी पण मला सांगितलं की अरे सुजय, तुझं खूप वजन वाढलेलं आहे, जरा तू त्याच्यावरती काम करायला सुरुवात कर. सो आता गेले 10 दिवस झालं मी आता कन्सिस्टंटली करतोय त्याच्यावरती काम, आणि मला त्याचा थोडासा फरक दिसतोय. म्हणजे बाकीचं डाएट वगैरे सगळ्या गोष्टी पण चालू आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी होती की आता सगळं वर्क फ्रॉम होमच सध्या चालू आहे ना, त्याच्यामुळे लवकर झोपणे किंवा लवकर उठणे हा प्रकार माझ्याकडे जमत नाही मला तसं ऍक्च्युली. पण आता मी त्याच्यावर सुद्धा थोडं थोडं काम करायला सुरुवात केलेली आहे. कारण रोज 9-10 वाजता उठणे, रात्री 2-3 वाजता झोपणे, असा प्रकार चालू होता. तर हे 3-4 गोष्टींवरती 7 दिवसानंतर या 7 दिवसानंतर जर तुम्ही ते फॉलो केलं असेल प्रॉपरली, तर त्यातून तुम्हाला काही फरक जाणवला का? हो, खूप फरक जाणवतो. म्हणजे आता हे लवकर उठणे हे जो प्रकार आहे हा आता एक 3-4 दिवसात सुरुवात झालेली माझी ऍक्च्युली. पण त्याच्यामुळे मला खूप फ्रेशनेस जाणवतो सकाळचा. म्हणजे उशिरा उठलं तरी सुद्धा दुपारी जेवल्यानंतर परत झोप येणे प्रकार हा जो आहे, हा ह्या 4-5 दिवसात एकदम कमी जाणवला मला. कारण सकाळी उठल्यावर फ्रेश होतो, थोडासा मला वेळ मिळतोय असं. आणि मग बाकीचा वेळ मी माझ्या फॅमिली बरोबर युटिलाइज करायला मिळतो. नाही तर असं होतं की उशिरा उठणे, बाकीची कामं करत बसणे, मग मुलींना वेळ न देता येणे, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या सध्या. पण आता त्या थोड्या सॉर्ट आउट व्हायला लागल्यात. ऑलराईट, ग्रेट. ओके, मयूर सकपा साहेब. मयूर सपकाळ. सर एक गोष्ट सांगायची राहिली फक्त याच्यावर. हा, बोला ना. तर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी चालू केली की पहिल्यांदा असं होतं ना की ही गोष्ट करायची, ठीक आहे थोड्या वेळाने करू, उद्या करू, परवा करू,
ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या मी काय केलं, ह्या आठवड्याभरामध्ये सुरुवात केली. आपल्याला काय करायचंय, मग सकाळी उठल्यावरती दिवसात आज काय काय करायचंय ह्याची लिस्ट करून प्रायोरिटाईज करून त्या करणं मी सुरू केलं. सो दॅट असं नाही झालं की आता की ही गोष्ट वेळेवर नाही होते वगैरे असं होत नाहीये. तर ही एक गोष्ट सध्या चालू झालेली माझी. ग्रेट ग्रेट ग्रेट. अजून काही एक्सपिरियन्स? नाही, सध्या एवढंच आहे. 7 दिवसामध्ये एवढंच झालंय सध्या, पण हे सुरू झालेलं आहे आता. मयूर सबका साहेब बोला. मयूर सबका आहेत का? सर त्यांच्या इथे नेटवर्कचा इश्यू येतोय असा त्यांचा मेसेज आलाय. सो ओमकार नाले. गुड इव्हनिंग सर. हॅलो हॅलो. हा ओमकारजी बोला बोला. सर आवाज येतोय ना माझा? हो येतो येतो येतो. तर 7 दिवस म्हणजे माझे लाईफ टर्निंग झालेले. म्हणजे इतकं की अगोदर म्हणजे जेव्हापासून मी जॉब सोडलेला होता, मी जॉब सोडून मला 1 वर्ष झाले आता. ओके. छोटे मोठे काहीतरी बिझनेस करत पण कंटिन्यू फेलियरच होते तिथे. तर जेव्हापासून 7 दिवस मी तुमच्याकडनं हे घेतलेलं आहे, तर इतकं फरक पडला की असं फक्त तुम्ही ज्यावेळेस तुम्ही म्हणलं ना ते ड्रीम करा, की तुम्ही एक व्हिज्युअलायझेशन करा की कसं पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे. तर जेव्हापासून ते ड्रीम केलं, जेव्हापासून तुम्ही सांगितलं टास्क तुम्ही सगळे केलेत ना सर, तेव्हापासून इतकं की माझ्या अडचणी येत होत्या ते आता हार्डली 30 to 40% पर्यंत असतील. बाकी एवढं सगळं मी सक्सेस केलेलं. क्या बात आहे. एक जे म्हणजे ड्रीम म्हणतात ना आपण, एक पाथवर आहे, तर असं ते दिसून येते की हा बाबा मी कुठेतरी आलेलो आहे जवळ. अगोदर काहीच दिसत नव्हतं, आता थोडं तरी वाटतं की हा आता जवळ आलेलो आहे आपण. थोडं अजून चालू की अजून जवळ येऊ. मला फक्त सगळ्यांना एक सांगायचं, सरांच्या बोलण्यावर मला एक गोष्ट लक्षात आली की आपण मगाशी जसं कोणतरी बोललं की जे करतोय ना, जे तुम्हाला टास्क दिले हे रेग्युलर फॉलो करा. तुम्ही 21 प्रोग्राम 28 डेजचा प्रोग्राम जॉईन करा का नका करू, पण हे 7 दिवस जरी तुम्ही रिपिटेटिव्हली करत राहिलात ना, हे टास्क जरी तुम्हाला रिपिटेटिव्हली करत राहिलात ना, तर तुम्हाला तुमची क्लॅरिटी येईल. आणि दर महिन्याला मला एक सगळ्यांना सजेशन द्यायचं की तो जो एक हे दिला होता की माझ्याकडे काय आहे आणि मला काय मिळवायचंय, हे तो जो टास्क आहे ना, तो जर दर महिन्याला करत राहिलात ना, तुम्हाला स्वतःची ग्रोथ कळत राहील, स्वतःची डेव्हलपमेंट कळत राहील तुम्हाला की तुमच्याकडे ज्या वेळेला अशी पॉइंट येईल ना की माझ्याकडे काय आहे आणि मला ते नकोय, ते सेक्शन ज्या दिवशी कमी कमी व्हायला लागेल ना, त्या दिवशी समजायचं की तुम्ही परफेक्ट पाथवर चाललायत. माझ्याकडे काय आहे आणि मला जे नकोय तो कॉलम एम्प्टी झाला पाहिजे, हे टार्गेट प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे. सर प्लीज कंटिन्यू करा. सॉरी. 100% सर. आणि त्यात पण कसं होईल, समजा आपण हे जस्ट माझं कसं होतं अगोदर की पुढे ढकलणं काम की आजचं नाही थोड्या वेळाने करू, थोड्या वेळाचं मग उद्यावर जाणार. पण जेव्हापासून ते व्हिज्युअलायझेशन झालेत ना, सगळी कामाची म्हणजे आळस हा प्रकारच नाही सांगत की आपण 5 मिनिटं जरी बसलो तरी असं लगेच क्लिक होतं, अरे नाही आपलं तिथपर्यंत 5 मिनिटं मला बहुतेक उशीर झाला तर काय होऊ शकतं. ती जी भीती असते ना मनात की कुठं आपण मागं सरकू, आता मला जे दिसतं तिथनं मी मागं सरकू नाही शकत, कारण की मला ते गाठायचंच आहे काही करून, तिथपर्यंत मला काही करून पोहोचायचं आहे. तर हा जो माइंड चेंज झाला ना माझा, हा फक्त तुमच्यामुळे झालेला आहे. त्यासाठी खरंच थँक्यू. माझ्यामुळे, माझ्या मेंटर्समुळे किंवा माझ्या पुस्तकांमुळे झालं असं म्हणता येईल. मी फक्त ते पोस्टमॅनचं काम केलंय. ते सुद्धा एक मोठा रोल आहे सर, पोस्टमॅनचा सुद्धा. एवढं खरंच लाईफ चेंज झालं माझं. ग्रेट 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 ग्रेट. कंटिन्यू ठेवा फक्त. येस सर. ओके, कंटिन्यूच करा आता. येस. रवींद्र नवले. येस सर. बोला सर. येस, नमस्कार सर. सर्वात पहिले सर्वांना नमस्कार. सर मी ऍक्च्युली तुम्हाला मागच्या वर्षापासून मी फॉलो करतो. ऍक्च्युली मी एक इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स केला होता, त्यावेळेसपासून तुमचं मला ते युट्यूब बघायची सवय लागली आणि त्यातनं तुम्हाला मी फॉलो करायला लागलो. त्यातनं बऱ्याचशा गोष्टी पण मी शिकलो सर ऍक्च्युली.
अनफॉर्च्युनेटली काही गोष्टींनी मला थांबावं लागलं. मी माझा परिचय देतो सर. सर्वात पहिले मी एक ऍडव्हर्टायझिंग प्रोफेशनल आहे. माझे ओके. तर नाशिक आणि पुण्याच्या ठिकाणी 200 होर्डिंग्स आहेत सर. ओ ग्रेट. गेल्या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या इंडस्ट्रीला बराचसा फटका बसला होता आणि तो फटका आम्ही मागच्या वर्षी सहन नाही करू शकलो. म्हणजे इन केस पैसे नाही कमवले आम्ही. या वर्षी पूर्ण इंडस्ट्री कोलॅप्स झाली आमची बरीचशी. हो, माहितीये मला, कारण मी पण त्या- सलग एका इंडस्ट्रीमध्ये काम करत होते, म्हणजे Yes, इव्हेंट मॅनेजमेंट. yes, मी असेन किंवा गीतांजली मॅडम आहेत, मला माहितीये चांगलं. येस येस. तो ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री टोटली कोलॅप्स झाली आणि यावर्षी लॉकडाऊन लागणार नाही असे चान्सेस आम्हाला वाटत होते, बट अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन लागलं. तर आता या लॉकडाऊनचा इफेक्ट या वर्षी सुद्धा असणार आहे. तर ह्या एप्रिलच्या एंडला आणि मेच्या स्टार्टिंगला जसं आपलं सेशन सुरू व्हायचं होतं अगोदर, तर मनात असे काही वेगळे विचार यायचे, काय करायचं आता, काय करायचं, काय करायचं. तर मला आपल्या सेशन मधला सर एकच पॉइंट जो मी ऍक्च्युली विसरलो होतो सर. मी अगोदर फक्त शॉर्ट अनालिसिस करायचो. त्यातलं आपल्याकडे काय आहे, आपल्याला हवंय, आपल्याकडे काय आहे, काय नकोय, आपल्याकडे काय नाहीये आणि नकोय, आणि आपल्याकडे काय नकोय ते आपल्याला हवंय. ह्या गोष्टी मी सर पूर्ण लिहून काढल्या. मी लिटरली ओके. तास बसलो आणि लिहून काढले. माझ्याकडे हे आहे, ह्याच्यातनं मी काय करू शकतोय आणि काय होऊ शकतंय ऍट द एंड. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे सर माइंड इतकंच रिलीज झालं की त्यातनं जे निगेटिव्ह विचार होते पूर्ण निघून गेले, पूर्ण निघून गेले. मी इव्हन आता पॉझिटिव्ह फील करतो आणि इतकं म्हणजे शांत फील करतोय की व्हॉट एव्हर विल बी हॅपन, काही जे होईल ते होईल, बट आय एम नॉट गोइंग टू काय म्हणतो आपण त्याला, लूज होप्स. लूज होप्स अँड नॉट एबल टू आणि गिव्ह अप करायचंच नाही आपल्याला. सगळ्यात पहिलं जे सांगितलं सर की ऍक्च्युली खूप लवकर उठतो सर. मला 5 ते 6 वाजायच्या दरम्यान उठायची सवय आणि मेडिटेशनची पहिल्यापासून सवय, बट तरीही मला हा नैराश्य आलं होतं थोडंसं. काही फिनान्शियल आपण जे घेत असतो, सगळ्यांना जो प्रॉब्लेम असतो सर तो मेन फिनान्शियलच असतो ऑलमोस्ट. बाकी कौटुंबिक प्रॉब्लेम हे सगळे येतात. आता बरोबर. ऑलमोस्ट फिनान्शियल प्रॉब्लेममुळे सगळे नैराश्यामध्ये जातात. हा म्हणजे मी माझ्या बाबतीत काढलेला एक पैसे आल्यानंतर मग बाकीचे इतर चालू होतात. तोपर्यंत पैसेच असतो. एक्झॅक्टली. तर हा प्रोग्राम जॉईन केल्यानंतर जर सगळ्यात जो हायलाइट होता ना सर, तो तर ते 4 पॉइंट्स ते महत्वाचे. त्याच्यानंतर जो तुम्ही सांगितला तो मी सकाळी फॉलो करायला लागलो. सकाळी सकाळी बायकोचं तोंड बघणे, मुलांचं तोंड बघणे, बाहेर गेलं जातात. इथंच थांबायचंय की पुढे जायचंय. त्याच्यानंतर दुसरं पॉइंट होतं सर की ड्रीम करायला शिका. ते रोज रात्री झोपायच्या आधी एकदा ड्रीम करतो आणि मग झोपतो. त्याच्यानंतर जे व्हिज्युअलायझेशन आपण करतो, स्वतःला भेटा, हे आता रोज करायला लागलोय. आणि एक लिस्ट ऑफ गोल्स मी बनवून ठेवली आहे माझ्या लॅपटॉप आणि माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर, की जिथे आपण कंटिन्यू जातोय, जे आपल्या हातात आहे त्याच्यावरती गोल्स दिसायला पाहिजे. गोल्स दिसले का डिस्ट्रॅक्ट होत नाही म्हणून. हे सगळे चेंजेस झाले सर. आणि थँक्यू सगळ्यात म्हणजे माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट होता हा 7 दिवसाचा कोर्स. 21 दिवसाचा कोर्स मी नक्की जॉईन करेल सर. आणि थँक्स टू यू. ह्याच्यामध्ये एक फक्त एक दुःखद घटना घडली. हसन सरांचं ते भावाचं कळलं, त्याच्यामुळे थोडंसं दुःख वाटलं सर. बाकी काही नाही. आणि थँक्स अ लॉट सर. सगळ्यांना थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. कंटिन्यू करत राहा ऍक्टिव्हिटीज. येस सर. डेफिनेटली सर, डेफिनेटली. आणि मी तुम्हाला कंटिन्यू फॉलो करत राहणार सर. मला बरंच काही शिकायला मिळालं सर मागच्या वर्षापासून. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. स्वामीराज अनारसे. स्वामीराज. हॅलो. थांब. हॅलो. हा बोला, येतोय आवाज. हा, ओके. तर 7 दिवसामध्ये मला एकच सांगायचं वाटतंय की याचं फक्त एकच कन्क्लुजन मला वाटलं की आपण आपलं शेड्यूल करणं गरजेचं आहे पूर्ण दिवस. आणि ते शेड्यूल आपण पाळणं गरजेचं आहे. फक्त रेडी अर्ली टू बेड इज अर्ली टू राईज, हेच मला याच्यामध्ये तत्व वाटलं. आणि जर ते आपण फॉलो केलं तर आपण काही पण अचीव्ह करू शकतो. त्याच्यामध्ये आपण आपला जो लेझीनेस आहे ते आपण एक्सक्यूज देतो. बाकी कोणते पण काम असतात दिवसभराचे, तर त्याच्यामध्ये आपण शेड्यूल करायचं की आपल्याला हे वर्क करायचंय एवढ्या दिवस, पूर्ण दिवसामध्ये 3 टास्क आहेत दिवसाचे, तर ते आपण पूर्ण करायला पाहिजे एवढं असतं.
याच्यामधनं साधूच्या ट्रेनिंग मधनं मला येतं. ओके. आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला तुमच्या ओव्हरऑल याच्यामध्ये कुठल्या एका पॉइंट मध्ये? अगदी 1% असेल? हो सर, 1% पेक्षा खूप जास्त, इथं 50% मला फरक जाणवला याच्यामध्ये. की आता सांगायला काय हरकत नाही, मी थोडेसे एक्सक्युजेस द्यायचो, थोडासा लेझीनेस करायचो कामाबद्दल वगैरे, करू थोड्या वेळाने, करू दुपारी, करू संध्याकाळी. पण जसं जसं मी शेड्यूल केलं कामाचं, तर मला 50% त्याच्यामध्ये फरक जाणवला की आपण याप्रमाणे चालायचं, याचप्रमाणे होणार. आणि जर तुम्ही मगाशी म्हणले की जे मला माझ्याकडे आहे आणि ते मला नकोय, तो कॉलम फक्त आपण रिकामा करत जायचा अभ्यास. तर माझे त्यात 2 मेन पॉइंट्स होते. तो आहे ते म्हणजे लेझीनेस आणि दुसरं म्हणजे एक्सक्युजेस देणे किंवा म्हणजे असं टाळाटाळ करणं. तर ते म्हणजे थोडं कमी होतं दिस टाइम या जसं मी शेड्यूल करतोय. ओके ओके ओके. ग्रेट. कंटिन्यू ठेवा सगळ्या, फक्त तेवढं एक खूप इम्पॉर्टंट आहे. हो सर, थँक्यू. तुमचं मनपूर्वक थँक्यू. येस, थँक्यू. मनगस्य सलभद्रे. हॅलो. हा सर, बोला. हॅलो. हा सर, आवाज येतो? हो, येतो, बोला ना. हा हा सर, नमस्कार. मी ऍक्च्युली आहे मुंबईमधून राहायला, पण आता लॉकडाऊन असल्यामुळे गावी आलेले, नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो इथे. हॅलो. हॅलो. बोला बोला, ऐकतोय मी. हा, तर माझं मी ऍक्च्युली पूर्ण तर उद्यमी 6 मधून आहे. तर आपलं काम पूर्ण म्हणजे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर थोडं थांबलेलोच, कारण आज करू उद्या करू ह्या पद्धतीत. मग आपलं ट्रेनिंग तुम्ही जो निर्णय घेतलेला तो जॉईन केला आणि त्याचा फायदा तर झालेलाच आहे म्हणा. थोडंफार डॉक्युमेंटेशनला अप्लाय केलेलं आहे आणि आता बघू, स्टार्ट करायचंच आहे आपल्याला. फायदा झाला एवढंच सांगायचं होतं. ग्रेट ग्रेट ग्रेट. काही पॉझिटिव्ह चेंजेस स्वतःला जे जाणवले थोडेफार? खूप 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 पॉझिटिव्ह चेंजेस. आपला निर्णय आपण जो केला ट्रेनिंग तो खूप फायदेशीर झाला म्हणायचा. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. मनोज केदारे सर. मनोज केदारे. हॅलो. सर, आवाज येतोय? हो, येतोय, बोला ना. अच्छा, ऍक्च्युली मी व्हिडिओ ऑन करू शकत नाही सर, मी वरती टेरेसवर बसलेलो आहे. नो प्रॉब्लेम. घरामध्ये सर्व टीव्ही वगैरे लावून बसलेले आहेत, त्यामुळे मी काय व्हिडिओ ऑन करू शकत नाही. नो वरीज, नो वरीज. परंतु सर, आपला जो ट्रेनिंग मी अटेंड केला त्याच्यामध्ये खूप खूप फरक जाणवला. म्हणजे आपल्याला दिवसाचं प्लॅनिंग कसं करायला पाहिजे ते मला त्याच्यातून कळालं. आणि दिवसभरातून आपण काय म्हणजे ज्या अनवॉन्टेड गोष्टी करत होतो त्या आता करायच्या बंद केलेल्या आहेत बऱ्यापैकी. ऍक्च्युली सर्वच बंद नाही केलं, आस्ते आस्ते कमी होईल, परंतु ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यावर जास्त फोकस आहे. आणि ज्या गोष्टी करायला नको पाहिजे होत्या, ज्या मी आधी करत होतो त्या आता बंद केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये म्हणजे ओव्हरऑल सांगायचं असं की आपल्या ट्रेनिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट बऱ्यापैकी आहे. म्हणजे माझ्या स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आहे. बस सर, एवढं सांगायचं होतं. ट्रेनिंग खूप चांगलं होतं. बघूया पुढे काय होतंय. आणि सर, उद्यमी सोबत मी लाईफ टाइम राहणार आहे. बिझनेस सर करायचाच आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये. तर आपली साथ नेहमी राहील सर. म्हणजे मी आपल्या सोबत नेहमी राहील सर, इतकं कमिटमेंट करू शकतो. ग्रेट. नक्की काम करू. आणि सर, एक गोष्ट आवर्जून सांगायची होती की हसन सरांचं कळालं. पहिले आई बद्दल कळालं, नंतर त्यांच्या भावाबद्दल कळालं. तर मी श्रद्धांजली वाहतो सुरुवातीला. तर सॉरी, पण लेट सांगितलं मी. आणि ऐकून खूप दुःख झालं सर, कारण हसन सरांची ट्रेनिंग मी अटेंड केली होती उद्यमी 10 मध्ये. ऐकून मला जरा म्हणजे खूप वाईट वाटलं. परंतु काय, आता जे व्हायचं होतं ते झालेलं आहे. काय करू शकत नाही त्यामध्ये, परंतु वाईट वाटलं सर. ओके. अतुलजी बोला ना. हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार. सो हे जे काही सेशन केले आपण 7 दिवस, ते अगदी पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करणारे होते. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी
स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करायचा आहे, हा प्लॅन करून मी प्लॅन करत होतो. आणि त्यासाठी एक माइंडसेट क्रिएट करण्याची गरज आहे, हे आपल्यालाच कळत असतं. सो आय वॉज सर्चिंग फॉर दॅट, की मला हा माइंडसेट कसा करेक्ट करता येईल माझा, आणि काय वीक पॉइंट्स आहेत आपल्यामध्ये. सो रीडिंग बुक्स इज द बेस्ट ऑप्शन. पण तुम्ही सगळ्याच गोष्टी जर का शिकायच्या म्हटलं तर त्याला जो वेळ लागेल तो वेळ हा फार असतो. मग अशा वेळेस कुठेतरी मेंटॉरची गरज असते, की आपल्याला कोणीतरी गुरु भेटलं, मेंटॉर भेटला, तर मग आपल्या गोष्टी पटपट होत जातील. आणि ज्याप्रमाणे तुम्ही हे 7 दिवस कॅरी केले त्याप्रमाणे ते अगदी चपखलपणे आपल्या ज्या गोष्टी कमी होत्या किंवा जिथं आपल्याला माइंडसेट करेक्ट करायचा होता, कॉन्फिडन्स बिल्ड करायचा होता, तिथं त्या खूप उपयोगी आल्या. आणि त्यातनं एक जो माइंडसेट तयार व्हायला पाहिजे होता तो माइंडसेट आता बिल्ड होतोय. आणि तो फक्त बिल्ड होत नाही तर कुठंतरी त्याच्यातनं एक कॉन्फिडन्स येऊन आपलं टार्गेट आता अचीव होणार आहे. आणि तो जो पाथ आहे त्या पाथ आपला एक डिफाईन होतोय. म्हणजे तो असं नाही की हो आता हे असं करायचंय, कसं तरी करू होईल, असं कसं तरी करू, आणि त्याप्रमाणे नाही, तर आता त्याला एक शेप जो पाहिजे तो शेप आपण देऊ शकतो. आणि हे जर का इंडिव्हिज्युअली करायचं असतं, आपल्याला स्वतःला करायचं असतं, तर मे बी त्याला 7 महिने लागले असते किंवा 1.5 वर्षही लागलं असतं किंवा जास्तही वेळ लागला असता. कारण की आय बिलीव्ह तुम्ही जे काही 7 दिवसांमध्ये दिलंय ते 7 दिवसांमध्ये देण्यामागं तुमचे पाठीमागचे कमीत कमी 20 वर्षाचं तरी तुम्ही नॉलेज त्या 7 दिवसामध्ये दिलंय. ते काही असं तुम्ही मला नक्की असं वाटतं की तुम्ही ते असं कुठंतरी 1 आठवडा वर्कआउट करून किंवा चला हे बघून ते बघून असं नक्कीच नाहीये. तर तुमचं 20 वर्षाचा जो अभ्यास आहे, 20 वर्षाचा जो अनुभव आहे, तो अनुभव आम्हाला 7 दिवसात मिळाला. आणि त्यातनं आम्हाला जे काही मिळालंय ते असं शब्दांमध्ये नाही हे करता येणार आहे. ते मे बी आम्ही तुम्हाला इन फ्युचर भेटू आणि सांगू की हे बघा सर, हा सक्सेस मला जो मिळालेला आहे याचा कुठेतरी तो पाया तिकडे होता किंवा कुठेतरी ते थॉट्स तिथे होते. सो तुम्ही सेकंड लास्ट सेशन जो होता व्हिज्युअलायझेशनचा आणि ड्रीम्सचा, सो लास्ट सेशन मध्ये तुम्ही एक कमेंट केली होती की अरे मागच्या सेशनला कमेंट खूप कमी आल्या. सो त्याचं माझ्या बाबतीतलं अनालिसिस असं होतं की खूप काही लोकांना जे त्यांनी व्हिज्युअलाइज केलं आणि जे त्यांनी बघितलं, सो ते असं शब्दांमध्ये मांडणं इतक्या लवकर आणि 2 दिवसांमध्ये तुम्हाला सांगणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. बरोबर. सो मे बी म्हणून त्या कमेंट्स ड्रास्टिकली कमी झाल्या असतील त्या याच्यामध्ये. पण ते कधीतरी इन फ्युचर तुम्हाला नक्कीच भेटून आम्ही सांगू की हे असं झालेलं आहे. आणि 7 दिवसांपूर्वीचा मी आणि 7 दिवसांनंतरचा मी याच्यामध्ये पण मी भरपूर काही लिहू शकतो. आणि तो फरक मला जाणवतो की आहे जसं की 5 वर्षापूर्वीचा मी जे काम करत होतो तसंच मी आता करेल का. याही बरोबर 7 दिवसाच्या पूर्वीचा मी आणि 7 दिवसाच्या नंतरचा मी यामध्येही खूप काही आहे. सो हे जे काही तुम्ही आम्हाला नॉलेज दिलंय आणि या पाठीमागचा जो काही तुमचा एक प्युअर हेतू आहे की एक स्वतःचा उद्योग सगळ्यांनी चालू करावा, रादर एक माइंडसेट चेंज करावा, मग तो कशासाठी का पण असे ना. सो इट इज व्हेरी 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 गुड. आणि आय रिअली थँक यू फॉर दॅट. आणि मी खूप आभारी आहे तुमचा त्यासाठी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे मला ही एक तुम्ही ऍक्टिव्हिटी दिली सगळ्यांना की 7 दिवसापूर्वीचा मी आणि 7 दिवसानंतरचा मी, असं जरी प्रत्येकाने एक थोडंसं अनालिसिस केलं स्वतःच, तरी आपण हे 7 दिवस खरंच कारणी लावलेत काय मला देखील कळेल. हो नक्कीच. ग्रेट ग्रेट. ओके, नीलाक्षी मॅडम बोला. थँक्यू अतुलजी. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. फर्स्ट थिंग कसे आहेत सगळे? कोरोनामुळे सगळ्यांचे म्हणजे मॅडम व्हिडिओ चालू करता येईल?
पॉसिबल आहे? नाही सर, ऍक्च्युली काय ना, याच्यामुळे ना सर, म्हणजे कोविडच्या काळात लोकांना काम नाही, पण माझ्याकडे एवढं काम आहे ना, त्याच्यामुळे सर हे नाहीये, म्हणजे बोलतात ना की खूप स्ट्रेस, आणि म्हणजे आज म्हणजे असं वाटत नाही की आज याच्यावर बोलावं सर. ओके. सो ऍक्च्युली मला एक सगळ्यांना म्हणजे मला एक सांगायचं आहे की माझं स्वतःच म्हणजे जर तुमचा बिलीव्ह सिस्टम स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी मागच्या कोरोनाची माझी लास्ट कंडिशन सांगेन सगळ्यांना, कारण की खरोखर काहीच नव्हतं माझ्याकडे, म्हणजे झिरो होतं. म्हणजे जर जेव्हा मी सरांना भेटली ना, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या जे क्लासेस होते किंवा काय, त्यांच्या ते 2,500 रुपये फीस भरण्याची पण माझी कॅपॅसिटी नव्हती. ते 2,500 मी कसे भरले मला माहिती आहे. बट आता 1 वर्षानंतर मी जेव्हा सरांनी जे सांगितलं ना, व्हिज्युअलायझेशन किंवा मेडिटेशन, म्हणजे प्रत्येक बिलीव्ह सिस्टम म्हणजे आपण हे आपल्यामध्ये उतरवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देईन की तेव्हा मला असं खूप वाटायचं की माझा स्वतःचा बिझनेस असावा, हे असावं, माझ्या अशा मशिनरीज असाव्या किंवा काय, मला असं करायचं आहे. लाईफ मधला गोल क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आणि फर्स्ट थिंग, सरांना मनापासून खूप आभार, कारण की आपल्या मराठी माणसामध्ये ना, ह्या आपल्याला असं वाटतं की चला बाहेरचे लोक म्हणजे आपण फक्त एक शाब्दिक ऐकलेलं असतं की ह्या गोष्टी, पण हे आपण स्वतःमध्ये कधीच नाही करत. पण सरांमुळे ना हे निदान जरी ऍटलिस्ट हे 50 लोकांनी जरी हा म्हणजे स्वतःमध्ये अनुभव घेतला आणि पुढे गेले ना, तर खूप मोठी अचिव्हमेंट आहे सरांसाठी. आणि बोलतात ना की मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं वाटायचं की माझं हे असावं, हे तसं असावं, किंवा मला हे करायचंय. पहिलं तर म्हणजे फर्स्ट थिंग, जे आपलं गोल आहे ना, ते आपल्याला सकाळी लवकर उठवतं. ह्या गोष्टी मी स्वतःमध्ये रिअलाइज केल्या, कारण की कधी लवकर उठण्याची मला सवय नव्हती. पण जेव्हा मी माझं गोल, टार्गेट, फोकस माझं कम्प्लीट एकदम असं होतं ना की नाही मला हेच पाहिजे, हेच करायचंय, तेव्हा मग ह्या गोष्टीच मला उठवायला लागल्या सकाळी. आणि आत्ताच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये एवढं माझ्या म्हणजे एवढी अचिव्हमेंट केली आहे की टोटली माझा बिझनेस हा ऑनलाईन आहे, तरी पण मी आता कंपनीचा 25 लाखाच्या वर माझा टर्नओव्हर गेलाय जवळजवळ. आणि जे मला हवं होतं ते मी म्हणजे त्या दिशेने मी वाटचाल करते. म्हणून जेव्हा सरांनी हा व्हिज्युअलायझेशनचा किंवा हा 7 दिवसाचा प्रोग्राम घेतला, जेणेकरून सरांनी हा बोलतात ना 21 डेज किंवा 100 डेज, जे सर आता बोलतायत की मला हा प्रोग्राम डेफिनेटली 101% तर हा घ्यावा, कारण की ह्या गोष्टी आहेत. बिलीव्ह सिस्टम सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे लाईफ मधली. सो थँक्यू सो मच एव्हरीवन, अँड थँक्यू सो मच सर. व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. सर एक मेसेज आलाय बघा, रिझल्ट नाही आला की माणूस निगेटिव्ह होतो, तसंच होते. गिरीशजींचा मेसेज आहे. सकाळी ठरतं की करायचं पण संध्याकाळी होत नाही, नेगेटिव्ह होऊन जातो. ते कसं चेंज करू हे कळतच नाहीये. रिझल्ट नाही आला की माणूस नेगेटिव्ह होतो. ओके, नो प्रॉब्लेम. आता आपण पहिले एक्सपिरियन्सेस बघूया एक पुढच्या 5 मिनिटांमध्ये, मग नंतर प्रश्नांवरती आपण येऊया. सो आय थिंक मधुकरजी लास्ट आहात. मधुकरजी प्लीज बोला सर. निलाजी मॅडम, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. जवळपास आता कमीत कमी 1 वर्षाच्या पुढे झाले. मागच्या जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं, आता हे लॉकडाऊन लागल्यानंतर अनेक, आता 20 नाही तर अनेक असे लोक, कंपनी असेल किंवा अनेक सेक्टरचे जे वर्कर्स होते ते घरी परत, आणि ह्या लॉकडाऊन मध्ये मृत्यूचा आकडा वाढलेला आहे. मागच्या लॉकडाऊन मध्ये कमी होता, तरीही बेकारीची परिस्थिती जास्त होते आणि अनेक लोक घरी होते. बिझनेस काय करायचा, बिझनेस कशा पद्धतीने करायचा, किंवा नेमकं आपलं टार्गेट काय, आपण काय करू शकतो. जे आपण आता 7 दिवसाचा टास्क तुम्ही दिले होते, 7 दिवसाचे, त्यातले काही 1-2 दिवस माझे मिस झालेले आहेत. तरी बाकी दिवस मी बघितलेत, ते पूर्ण फॉलो केलेलं आहे. आणि यामध्ये तुम्ही जे सांगितलं, भगवद्गीता वाचा किंवा ग्रामगीता वाचा किंवा मनाचे श्लोक हे करा किंवा रिच दॅट पुअर डॅड हे बुक वाचा. आता माझे बऱ्यापैकी बुक हे वाचून झालेले आहे यापैकी.
आणि हम्म. रिच डॅड पुअर डॅड हे जे बुक आहे हे मी 1 महिन्यापूर्वीच वाचायला घेतलं होतं. आणि विशेष म्हणजे 70% वाचून झाल्यानंतर मी एक स्टॉप झालो होतो त्या ठिकाणी, बुक वाचणं बंद झालं होतं. आणि आपला हा 7 डे जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम झाला. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस त्याचा परत उच्चार आला त्यावेळेस ती बुक मी परत वाचण्यासाठी हातामध्ये घेतली. मग म्हणलं राहिलेलं 30% तर वाचू, पण परत माझी ती बुक परत एकदा पहिल्यापासून परत वाचण्याची इच्छा आहे. आणि माझ्या काय पद्धत केलं आहे ते. तसंच भगवद्गीता आहे ती मी जवळपास 50% वाचली आहे. 50% माझ्या वाचायची बाकी आहे. आणि जो गोल आहे माझा गोल काय असावा, नेमकं तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा याही अगोदर मी बिझनेस करायचा, बिझनेस काय करायचं, बिझनेस कोणता करायचा किंवा कशा प्रकारे बिझनेस करायचा, म्हणजे एक दिशा नव्हती. आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे हे माणसाला सर्वप्रथम ओळखता आलं पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि आपण काय करू शकतो त्या दिशेने ती वाटचाल आपण करायला पाहिजे. ही वाटचाल करत असताना काही अडथळे येतात, काही गोष्टी घडत असतात, काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. पण या वाटचाल करत असताना किंवा माणूस एखादा मार्गक्रम करत असताना तुमच्यासारखा जर सारथी लाभला, जे तुम्ही 7 दिवसच नाही, मी जवळपास 1 वर्षापासून सर तुम्हाला फॉलो करतो. 7 दिवस ही खूप शॉर्ट टर्म आहे. हे फक्त एक याच्यामध्ये आपण विचार कसे बदलायचे, काय वाचायचं, काय करावं, काय करू नये या गोष्टी तर शिकल्यात. परंतु एक डिसिप्लिन कशी असते, एक टास्क कसे बनवायचे किंवा कोणती गोष्ट करत असताना त्याचं वर्कआउट कशा पद्धतीने करायचं या गोष्टी मी बऱ्याचपैकी म्हणजे जवळून अभ्यासल्या, त्याच्यावर काम करत आहे. पूर्वीही काम करत होतो. परंतु काय असतं, एखादं नाणं समजा ते नाणंच आहे परंतु ते धुळीत पडलंय, त्याच्यावर धूळ बसलेली आहे, तर कुणीतरी ते झटकलं किंवा त्याला साफसफाई केली तर ते परत चकाकतं, परत नव्यासारखं दिसतं. तशा पद्धतीने तुम्ही जे 7 दिवसाचा वर्कआउट प्लॅन वर्क केला आणि त्यामधून बऱ्यापैकी आम्हाला शिकायला मिळालं. आपण आपलं गोल निश्चित करायला पाहिजे, त्या दृष्टीनं मी परत थांबलो होतो काही काळासाठी. कारण की मधामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन थोडंसं रिलॅक्स झालं होतं किंवा उघडलं होतं त्यावेळेस परत म्हणजे आपलं बिझनेस मी पहिलं कॉन्सन्ट्रेट करत होतो, परंतु त्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्ये थोडंसं थांबलो होतो. परत 7 दिवस लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊन मध्ये परत त्या बिझनेस कडे वळालो, परंतु पहिल्यासारखी ऊर्जा राहिली नव्हती. या 7 दिवसानं काय झालं, ती ऊर्जा परत निर्माण झाली आणि परत त्याच्यावर वर्कआउट करायला लागलो. त्याच्यामध्ये मग मी ऑनियन पावडर असेल, कांदा पावडर यावरती काम करायला लागलो. परत आयुर्वेदामध्ये मला आवड मोठ्या प्रमाणात आहे, मी आयुर्वेदावर काम करतो. तर आयुर्वेदामध्ये गुळवेल पावडर असेल किंवा शतावरी पावडर असेल किंवा त्याच्यामध्ये आपलं अश्वगंधा पावडर असेल, अश्वगंधा शेती असेल. आता अनेक शेतकऱ्यांनी मी प्रमोट करतो की अश्वगंधा शेती करा. तर इतर शेती करण्यामध्ये आणि अश्वगंधा शेती म्हणजे आयुर्वेदिक शेती करण्याचे फायदे तोटे हे मी सांगत असतो. त्याप्रमाणे त्याच्यावर अजून जोरानं भर दिला की हे 7 दिवस ज्यानंतर झाले त्यानंतर मी परत अजून जोरानं काम करायला सुरुवात केली. आणि मानावे तितकी जे तुमचे धन्यवाद आहे, हे धन्यवाद म्हणण्यापेक्षा कायम ऋणात राहणं हे मला आवडलं. आणि त्यासाठी मी आपल्या उद्यमी सोबत एक कायम लाईफ टाईम पार्टनर म्हणून काम करायला तयार आहे आणि करत राहील. यासाठी वेळोवेळी ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस तर मी आपलं मार्गदर्शन नक्कीच घेईन. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, लास्ट आय थिंक राहुल पलंगे साहेब आहेत. राहुल साहेब बोला. हॅलो. हा राहुलजी बोला. हा नमस्कार सर, राहुल पलंगे बोलतोय. हॅलो. हो बोला बोला. हा, तर काय 7 दिवसाच्या कार्यक्रमामुळे तसं म्हणजे भरपूर फरक पडलाय. एक तर फॉलोअप काय काय करतोय मी किंवा सकाळी व्हिडिओ चालू करता येऊ शकेल राहुलजी? व्हिडिओ का? बघतो एक मिनिट. हा हॅलो. हा बोला बोला. हा, एक तर काय सकाळी उठलं की गोल आहे जो बेडरूमच्या समोरच लिहून ठेवलेला आहे, किंवा आपल्याला काय हवंय किंवा अकाउंट माझं किती एक्सपोर्ट मध्ये अकाउंट बॅलन्स हवाय, तर त्याचं एक फॉलोअप ठेवलाय.
अजून रोज सकाळी आंघोळ झाल्यावर लिहितो मी की बाबा एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय चालू झालाय नाही का, आता जास्त गरज आहे असं आहे. आणि प्लस एक मनाचे श्लोक आहेत ते तुम्ही सांगितल्यानुसार म्हणजे ऐकतो, थोडा वेळ भेटतो जसं तो पण चालू आहे. म्हणजे फायदा खूप झाला. आधी म्हणजे रोज सकाळी उठलं की निगेटिव्ह विचार खूप असायचे. तर काय कर्ज खूप झाले माझ्यावर, 70-80 लाख रुपये कर्ज आहे. त्यामुळे सकाळी उठलं की एकदम निगेटिव्ह फील होतं की यार आजचा दिवस आता परत कसा घालवायचा. तुम्ही म्हणले होते की बाबा तुम्ही नाही का 2 दिवस विचार करा किंवा निगेटिव्ह विचार मनात आणून नाही द्यायचा. ते 2 दिवस मी तेव्हा फॉलो केले. म्हणजे तेव्हापासून म्हणजे एक 80% तरी म्हणजे निगेटिव्ह विचार माझे बंद झाले. म्हणजे आता ते जास्त येतच नाही, आले तरी असं वाटतं जाऊन दे काय नाही होत त्यात. त्यामुळे सर म्हणजे खूप फायदा झालाय. आणि तुमचं 21 दिवसांचं पण ट्रेनिंग सर आवडेल करायला. त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. ऑल द बेस्ट. ऋषी के. हॅलो. हा ऋषी साहेब बोला. हा सर नमस्कार. ऋषिकेश कोकरे बोलतोय. मी उद्यमी आर्टचा मेंबर आहे. ऍक्च्युली उद्यमीशी कनेक्ट होताना म्हणजे मला कोविड झाला होता आणि होम क्वारंटाईन होतं. त्यावेळी आपल्या ट्रेनिंगचा व्हिडिओ पाहिला आणि मनात म्हणजे 1-2 वर्ष झालं की सतत डोक्यात होतं की स्वतःचा बिझनेस करायचा आहे. पण कोणत्या बिझनेसमध्ये आपण गेलं पाहिजे किंवा काय हे सर्चिंग चालू होतं. म्हणजे हा करू का तो करू अशा भरपूर आयडिया होत्या, पण कुठून सुरुवात करायची हे क्लिअर नव्हतं. आपलं ट्रेनिंग केल्यानंतर काम चालू केलं, त्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला आणि आपलं जे 7 दिवसाचं ट्रेनिंग जे आपलं लाईफ चेंजिंग ट्रेनिंग होतं ते जसं स्टार्ट केलं त्यावेळी गोष्टी क्लिअर व्हायला लागल्या. ऍटॉप म्हणजे जी क्लॅरिटी पाहिजे होती ती यायला लागली. म्हणजे गोल काय, म्हणजे काय गोल आहे आपलं हे पहिल्यांदा क्लिअरच नव्हतं, माहितच नव्हतं किंवा काय गोल असेल किंवा काय. फक्त एवढ्यापर्यंतच वाटायचं की आपला बिझनेस पाहिजे, बिझनेसच्या पण पुढं काहीतरी आहे. त्याची क्लॅरिटी आता यायला लागली आणि मी टास्क पण करतोय. सगळे टास्क कम्प्लीट नाही झाले कारण फॅमिलीमध्ये कोविडचे इश्यू झाले थोडे. त्यामुळे बाकी जे मी शॉर्ट टर्म गोल डिसाईड केलेले आहेत, पुन्हा जे माझ्या सेल्फ डिसिप्लिन काय नाहीये काय आहे त्याचं पण मी लिस्ट डाऊन केलेली आहे. मनाचे श्लोक चालू केलेले आहेत. अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी चालू केल्या आणि कम्प्लिटली चेंज होतोय. म्हणजे खूप काही व्हिडिओ बघत होतो, म्हणजे हे व्हिडिओ बघत होतो, पण ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट कसं करायचं, ह्याची इम्प्लिमेंट कसं करायचं हे म्हणजे माहित पण नव्हतं आणि कळत पण नव्हतं कसं करायचं. पण तुम्ही ते ऍक्च्युअल प्रॅक्टिकल ते इम्प्लिमेंट कसं करायचं हे तुम्ही सांगितलं आणि ते फॉलो करतोय आणि एवढी मजा येते. म्हणजे लाईफ मध्ये म्हणजे लाईफ जगायची मजा येते आणि ते म्हणजे खूप एकदम खतरनाक अनुभव आहे आणि पुढचं पण मी जॉईन करणार 100%. एवढंच. धन्यवाद सर. धन्यवाद रावजी. ओके, आय थिंक आता सगळ्यांचं एक्सपिरियन्स सांगून झालं. तर प्रश्न कोणाला काय असतील तर प्लीज मेन्शन करा. अक्षयजी प्लीज कमेंट मध्ये जर काय प्रश्न असेल तर प्लीज ते पण वाचून दाखवले तर बेटर होईल. नक्की सर, नक्की. सध्या तरी अजून काही कमेंट मध्ये नाहीये, आले की सांगतो तुम्हाला. तो मगाचा एक प्रश्न होता ना काहीतरी. रिझल्ट नाही आला तर तो दिलाच ना सर. अच्छा सॉरी, आता घेतला. रिझल्ट नाही आला तर माणूस निगेटिव्ह होतो, तसंच होतंय. त्यांच्या आधी पण त्यांचे 2 कमेंट आहेत त्यांचेच. इथे नाही दिसत आहे सर. त्यांचं सकाळी ठरतं की करायचं आपण संध्याकाळपर्यंत निगेटिव्ह होतो. ते कसं चेंज करू हे कळतच नाहीये. रिझल्ट नाही आला की माणूस निगेटिव्ह होतो, तसंच होतंय. असो गिरीश जानवेकरांचा प्रश्न. गिरीशजी, मला एक सांगायचंय की तुम्ही सकाळी जेव्हा तुम्ही उठता की ठरवता की आता हे करायचंय तर त्याला चालू करा, ती सुरू करा गोष्ट. ती करण्यासाठी थांबू नका. आणि नेगेटिव्ह तुम्ही जे होत आहे ते नेगेटिव्ह होणं ऑब्व्हियस आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डेलिबरेटली प्रयत्न करत राहावे लागतील की नेगेटिव्ह थॉट्स नाही आले पाहिजेत. आणि जर ते नेगेटिव्ह थॉट आले तर ते लिहून काढा. मी मागे ही ऍक्टिव्हिटी सांगितलेली की नेगेटिव्ह थॉट लिहा एकदा
किंवा हा माझ्या मनात निगेटिव्ह थॉट आला की समजा फॉर एक्झाम्पल माझ्या मनात निगेटिव्ह थॉट आला की मी कधी एक्सपोर्ट करू शकणार नाही, तर तो मी थॉट लिहून ठेवतो की बाबा हा माझ्या मनात थॉट आला की बाबा मी एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकणार नाही, आणि मग त्या थॉट वरती थॉट द्या की हा विचार माझ्या मनावर का आला, माझ्या मनात का आला, मी का या विचारावरती अल्टिमेटली आलो की मी एक्सपोर्ट नाही करू शकत, आणि मग ते लिहून काढा किंवा ही कारण जी मला वाटतात. मग ते हे जे सांगितलं ना माझ्याकडे काय आहे काय नाहीये, हे त्या गोष्टीला कनेक्ट करतं नेगेटिव्ह थॉटला. प्रत्येक नेगेटिव्ह विचार हा इम्पॉर्टंट असू शकतो आणि त्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह तुम्हाला 100% मिळू शकेल. सो या पद्धतीने जर काम केलं तर वेळ लागेल, कारण आत्ताच्या सिच्युएशन अशा आहेत सगळ्या. म्हणजे आज सकाळचा किस्सा सांगतो मी. आज सकाळी आपला उद्यमी 11चा कोणी आहे का इथे? हो सर. कोण आहे सर? मी प्रकाश. ओके प्रकाशजी, तुम्ही आज त्या उद्यमी 11 ग्रुपमध्ये बघितलं असेल काय चाललं होतं. हो सर, भरपूर निगेटिव्हिटी. हा, म्हणजे आज मला एक सकाळचा मी काल रात्री मला मेसेज आला त्या 11 ग्रुपमध्ये. आपल्या उद्यमीचा ट्रेनिंगचा ग्रुप आहे 2,500चा. त्याच्यामध्ये एका आपले कोणतरी एक व्यक्ती आहे, त्यांनी मेसेज टाकला की तुम्ही आधी 2,500 घेतलेत, मग याच्यासाठी काहीतरी एवढे पैसे घेतलेत आणि तुमच्याकडे पैसे देण्यापेक्षा गुजराती मारवाड्यांकडे हे केलेलं कधी बरं. तर मी त्यांना कॉल केला की सर तुम्ही असं का बोललात, म्हणजे नक्की कारण काय. तर ते म्हणजे डिस्कशन करत 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 ते ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते, आणि त्यांनी मी ती रेकॉर्डिंग मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवेन सगळ्यांना. आणि त्यांचं हे होतं की नाही मला तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा व्हिडिओ दिला तो पूर्ण दिला नाही, आणि मला वाटतं की ज्यांनी जे ग्रुपमध्ये होते सगळ्यांचं म्हणणं आहे की तो पूर्ण दिलेला आहे. आणि तो माणूस इतक्या लेवलला गेला की त्यांनी शेवटी फोन ठेवताना मला हरामी बोलला तो. आणि ते इतकं माझ्यासाठी डिप्रेसिंग होतं. तुम्ही फसवताय लोकांना, तुम्ही लोकांबरोबर चिटिंग करताय, असं बरंच काय काय तो व्यक्ती बोलला. आणि मी तो फोन कट केला आणि मला कळलं नाही की 2 मिनिटं. मी त्यावेळेस माझ्या मनात एक निगेटिव्ह थॉट आला की आपण हे करतोय ते चुकीचं करतोय का. मी आतापर्यंत जे केलंय की उद्यमी जे चालू केलं ते चुकीचं केलं का. आणि मी इतका डिप्रेसिव्ह मोडमध्ये गेलो की मी जे आता ग्रुपमध्ये 11चे त्यांना तुम्ही विचारू शकता की मी त्या ग्रुपमध्ये ताबडतोब मेसेज केला की ह्याच्यावर मी काय करू, मला तुम्ही सांगा. मी अनेक दिवसांनी, मी आता ओपनली आपण सगळेजण, त्यामुळे मला बोलायला हरकत नाही की अनेक दिवसांनी असं झालं की माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी खूप असं डिप्रेसिव्ह व्हायला गेलो. कारण कोणतरी व्यक्ती मला फोन करतोय आणि मला सांगतो की तू चीट करतोयस. आणि मी खूप मी सरांबरोबर असेल किंवा घरातल्यांबरोबर असेल, मी एक गोष्ट खूप क्लिअरली बोलतो की मी हे आशीर्वाद कमवण्यासाठी करतोय. आणि त्यात जर एखादी व्यक्ती मला असं बोलत असेल की तू हरामी आहेस आणि तू फसवण्यासाठी करतोय, तर ते का करतो. पण मी नंतर स्वतःला थोडंसं कंट्रोल केलं, कारण तो एक निगेटिव्ह थॉट त्या माणसाकडनं आला. आणि प्रकाशजी तुम्ही बघितलं असेल की त्याच्यानंतर पॉझिटिव्ह थॉट्स किती आले लोकांकडनं. येस सर, येस सर. म्हणजे सकाळपासून अजून ते चाललं. आता पण एक मेसेज त्या ग्रुपवर आला तेव्हा ते जस्ट क्लिक झाली ती गोष्ट की त्याच्यानंतर इतक्या लोकांनी केलं नाही सर तुम्ही चांगलं करताय, आम्ही तुमच्या बरोबर. सो मी कशाकडे बघायचं, त्या माणसाने मला शिवी दिली याच्याकडे बघायचं की त्याच्यानंतर काही लोकांनी मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्याच्याकडे बघायचा. हा निर्णय माझा असू शकतो. मी त्याच्यावरती रडत बसलो असतो, मी त्याच्यावर त्रागा करत बसलो असतो, हेही सोपं होतं. पण त्याच्यापेक्षा लॉंग टर्म माझ्यासाठी सोपं काय होतं की हा माणूस ज्याने मला शिवी दिली तो कदाचित मला समोर आल्यानंतर शिवी नाही देणार, किंवा कदाचित तो त्याच्या आत्ताच्या मोमेंटला तो काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असेल ज्याच्यावर तो रिॲक्ट झाला माझ्याकडे. पण त्याच्यानंतर त्या एका नेगेटिव्ह गोष्टीतनं काय पॉझिटिव्ह झालं असेल तर मला इतक्या लोकांचं मला कळलं की ही लोक माझ्या बरोबर आहेत. सो हा थॉट आपण जेव्हा आपल्याकडे हे करायला लागतो की तुम्ही एखाद्या नेगेटिव्ह मधनं पॉझिटिव्ह काय काय कसं कसं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लिहून ठेवणं की नेगेटिव्ह थॉट आला आणि त्याच्यावरती काय पॉझिटिव्ह आहेत किंवा तो थॉट का आला माझ्या मनात याचं अनालिसिस करणं. त्यानंतर तुम्हाला कधीच मनात नेगेटिव्ह थॉट नाही येणार. तर मी एक ऍड करू का हा बोला. ऍक्च्युली सर आता तुम्ही जे सांगितलं की तुम्ही आधी तुम्हाला त्यांनी निगेटिव्ह आलं तुमच्याकडं, तुम्ही ते थोडं तुम्हाला त्रास झाला त्या गोष्टी, आणि त्यानंतर जे रिॲक्शन झाले पब्लिक कडून म्हणजे आपल्या उद्यमींकडून ती भरपूर पॉझिटिव्ह होती, फुल ऑफ एनर्जी होती. आणि देवर लाईक ते त्याला म्हणजे साईडलाईन करत म्हणजे ते चुकीचंच होतं त्या माणसाचं. पण ऍक्च्युली ह्याच्यातून एक गोष्ट कळते की यू शुड वेअर युअर फोकस इज, म्हणजे तुम्ही जर फोकस चांगल्या गोष्टीकडे लावलं की यू विल अट्रॅक्ट दॅट थिंग्स.
हे तुमच्याकडे येत राहतात चांगल्या गोष्टी ऑब्विसली म्हणजे एक मी एका पॉइंटला असं म्हणतो की तो त्या माणसाने तसं रिॲक्ट केलं चांगलं झालं. त्याच्यामुळे एक्झॅक्टली मला एक कळलं की बाबा एवढ्या दिवसानंतर पण अजूनही लोक आहेत जे दोज आर सपोर्टिंग मी, दोज आर स्टँडिंग बाय विथ मी. सो हा माझ्यासाठी पॉझिटिव्ह थॉट होतो. सो आपण कशाकडे काय बघायचं, कशाकडे हे करायचं, ते आपला कम्प्लिटली निर्णय असू शकतो. अजून काही प्रश्न अक्षय आहेत? अक्षयजी ओके. डिसिजन मेकिंग कसं? ओके बोला सर. ओके सर, तुम्ही पुस्तके कुठली वाचित हे सांगणार होते. ओके, पुस्तके कुठली वाचावीत हे मी सांगितलं ऑलरेडी ग्रुपमध्ये. पुस्तकं तशी तर जेवढी मॅक्सिमम वाचता येतील तेवढी वाचावी. त्यात प्रत्येकाचा एक एक चॉईस असतो. मला विचारलं तर माझे चॉईसेस बायोग्राफीज आहेत. मला माणसं वाचायला आवडतात, त्यामुळे मी भरपूर बायोग्राफीज वाचतो. आणि ही सेल्फ हेल्प जी असतात, मोटिवेशन हे करणारी, तर त्यांनी फायदे होतात. म्हणजे मी आत्ता एक पुस्तक वाचतोय, मी एक मिनिट, कुठे गेलं पुस्तक ते, मी आत्ता एक पुस्तक वाचतोय दॅट इज अबाउट टाइम मॅनेजमेंट. सो अपग्रेड स्वतःला करत राहणं इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पुस्तकांमध्ये पण. आणि मी नेहमी म्हणतो की आयुष्यात सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कशात करावी ना, तर ती तुमच्या नॉलेजमध्ये करावी. कारण पैसे बुडू शकतात, नॉलेज नाही बुडू शकत कधीच. नंतर प्रश्न, डिसिजन मेकिंग कसं करावं? ओके, डिसिजन मेकिंग साठी ओमकार लांडगे साहेब, डिसिजन मेकिंग साठी सगळ्यात सोपा मार्ग काय माहिती का? एखादा डिसिजन घ्यायचा आहे, त्या डिसिजन साठी स्वॉट अनालिसिस, म्हणजे ते त्याशी जे सांगितलंय मी, माझ्याकडे काय आहे, मला काय मिळवायचंय, तो जो एक टास्क सांगितलाय, तो टास्क तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी कामाला येऊ शकतो. मग ते तुमचं लग्न करू की नको या मुलीशी याच्यावर असेल, या मुलीला हो बोलू की नको असेल, किंवा मी बिझनेस कुठला करू यासाठी असेल. कुठलाही निर्णय, कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर मी जे फॉलो करतो तो टास्क तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे काय आहे किंवा माझ्याकडे काय मला मिळवायचे. सो इट हेल्प्स. सर सांगू का प्रश्न पुढचा? सॉरी नाही, मी वाचतो असतो. सर, काही वेळेस असे होते की काही गोष्टी सांगू शकत नाही, त्यावेळेस काय करावे? रवींद्र साहेब, तुम्ही कशाबद्दल बोलता असं मला जर क्लिअरली कळलं ना, तर त्याच्यावर मला तुम्हाला उत्तर देता येईल. पण सर, काही वेळेस असे होते, काही गोष्टी कोणाला सांगू शकत नाही. ओके ओके, म्हणजे काहीतरी आहे की आपण कोणाकडे तरी ओपन अप होऊ शकत नाही, असं जर तुमचं हे असेल की आपण काही गोष्टी पर्सनल असतात की आपण ज्या अगदी फॅमिलीमध्ये पण डिस्कस नाही करू शकत, अशा वेळेस मला विचाराल तर एक गोष्टीचा फायदा होतो, ती म्हणजे डायरी मेंटेन करणं. स्वतःशी जे बोलायचंय किंवा कोणाशी बोलू शकत नाही, हे जर त्या डायरीत उतरवतो, तुमची ती भडास निघून जाते. नाहीतर दुसरं ऑप्शन आहे स्वतःशी बोलत राहणं, स्वतःशी कम्युनिकेट करणं. अजून काही प्रश्न? ओके, पियुष पाटील साहेब बोला. सॉरी, पियुषा पाटील मॅडम बोला. हॅलो सर, आवाज ऐकू येतो? हो, येतो. हा, नमस्कार सर. सॉरी मी लेट फीडबॅक देते, थोडस किचन मध्ये आता ह्या वेळेला. हा सर, ऍक्च्युली मला सांगायचं होतं की 7 दिवसाचं हे जे प्रोग्राम झालं आपलं, ते अतिशय मदत करणारं होतं. कारण आपल्याला काही काही वेळेला एखाद्या गायडन्सची गरज असते, काही अडचणी असतात किंवा काय करायचं हे नेमकं कळत नसतं. तर त्यावेळी सेल्फ अनालिसिस करण्यासाठीच एक संधी तुमच्या लेक्चर्सनी दिलं. तुम्ही जे क्वेश्चन्स द्यायचात टास्क म्हणून, म्हणजे मी सगळे लिहून ठेवले, थोडे पूर्ण झाले, थोडे नाही झाले. तर हे क्वेश्चन्स उत्तर शोधताना किंवा काही काही आपल्या मनात निगेटिव्हिटी असतात, काही माणसांच्या बद्दल असतात, परिस्थितीबद्दल असतात, तर त्यांच्या बाबतीत आपण कसं विचार करायला पाहिजे, ती निगेटिव्हिटीज धरून बसलो तर आपण पुढे कसं जाणार, हे सगळं सेल्फ अनालिसिस ह्या लेक्चर्समुळे करायची ती संधी मला मिळाली. आणि मला असं वाटतं की हे माझ्यासाठी तरी बरंच म्हणजे मार्गदर्शक होतं. तुमचं जे 21 दिवसाचं कोर्स असेल त्यात पण मला आवडेल पुढं ह्या थॉट प्रोसेस मध्ये पुढं प्रोसेस करायला. आणि काही म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करायची असते, नोकरी असेल, व्यवसाय असेल, तर प्रत्येक गोष्टीला एक पद्धतशीर विचार करायला पाहिजे. हे तुमच्या ह्याच्यातून समजलं की एखादी गोष्ट करताना ती प्रोसेसनी करायला पाहिजे, रॅन्डम थॉट्सना थारा न देता. हे एक समजून आलं ह्याच्यातून. थँक्यू सर. ओके, थँक्यू व्हेरी मच.
सर टाइम मॅनेजमेंटचा ऑथर विचारलंय विल्सन सर. टाइम मॅनेजमेंटचा ऑफर. एक मिनिट, माझं ते पुस्तक दुसऱ्या बुक मध्ये, मी ग्रुपमध्ये त्याचा फोटो, कव्हर पेजचा फोटो पाठवतो. येस, गीतांजली मॅडमचा हा त्यांनी रेज केलाय. हा मग गीतांजली मॅडम. हॅलो. हा मॅडम बोला. सर मगाशी डिसिजन मेकिंग वरती एक तुम्ही उत्तर दिलं होतं की डिसिजन मेकिंग कसं घ्यायचं, किंवा आपण एखादा निर्णय घेतलाय तर घेईपर्यंत ठीक आहे, पण त्या निर्णयावरती जर ठाम राहायचं असेल, कारण माझं थोडंसं तिथे थोडा वीक पॉइंट आहे की मी आज एक डिसिजन घेतला तर, म्हणजे मी काही पर्सनल ह्याच्यामध्ये सांगू शकते, बिझनेसच्या बाबतीत नाही म्हणत आहे, तर त्या डिसिजन मेक त्या घेतलेल्या निर्णयावर मी ठाम कसं राहायला हवंय, तर मला त्या बाबतीत हेल्प हवी आहे. घेतल्या निर्णयावरती ठाम कसं राहायचं, सगळ्यात कसं पहिले राहायचं, ना, किंवा आता मी जर काही सॉरी इतके दिवस म्हणजे इतके वर्ष ऑलमोस्ट रोज सकाळी उठेन, योगा करेन, हे करेन, वॉकिंगला जाईन, ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणत होते, 2 दिवस करायचं परत राहून जायचं, माझं फिक्स म्हणजे ठाम नव्हते मी त्या गोष्टी. आणि सगळ्यात मेजर इश्यू हा होता की मी पूर्ण हेल्थच्या बाबतीत निष्काळजी होते. तुमच्यामुळे मला खरंच ते ती गोष्टीची खूप क्लॅरिटी आली की हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे मी आता गेले 6 दिवस झाले कंटिन्युअस 6:30ला उठते, माझं जे काही मी डेली रुटीन ठरवलंय त्याप्रमाणे मी पुढे जाते. खूप फरक पडलाय, खूप क्लॅरिटी आली आणि खूप डोकं शांत झालंय माझं, की मला आता एक्झॅक्ट कळतंय की मला कुठे जायचंय, काय करायचंय, या गोष्टीची खूप क्लॅरिटी आली आहे मला. आणि अजून एक शेअर करायचंय ते म्हणजे निगेटिव्ह थॉट्स कसे आपल्याला थांबवता येतील. तर मी मोस्टली बाहेर असते, गाडीवर असते, फिरत असते, मला प्रत्येक वेळेला लिहून नोट डाऊन करता येत नाही. सो मला ती एक सवय लावली आहे मी, की मी कुठेही असेल, चालत असेल, वॉक करत असेल, गाडीवर असेल, काही करत असेल, आणि आला कुठला थॉट माझ्या डोक्यात तर मी 3 क्रॉस मनामध्येच मारून टाकते त्याच्यावरती, की नाही, तिथलं तिथे तो मी ते 3 क्रॉस करते आणि पुढे जाते. तर ही मी एक सवय लावली, त्याने मला खूप फरक पडतो आणि खरंच त्यांनी मला खूप त्याचे रिझल्टही मिळालेत. की कायच करणार ना सर, कारण मी लिहू नाही शकत त्यावेळेला, की लिहून त्याच्यावरती मी दुसरा विचार कसा लिहू शकते. तर आपल्याला हे माइंड मध्येच आता खेळावं लागणार आहे, की जर आपण कुठे असू, त्या गोष्टी आपल्याला ऑन फील्ड असू, आपण कुठे असू, तर आपल्याला त्या वेळेला पटकन ते रिप्लेस करता आलं पाहिजे. सो ती एक मी प्रोसेस सुरू केली, म्हणजे ती त्याप्रमाणे मी करायला घेते, त्याने मला खूप फरक पडलाय. व्हिज्युअलायझेशनचा एक जो घेतला तुम्ही टास्क, अप्रतिम आणि खरंच खूप छान. खरंच स्पीचलेस होतो आम्ही, डोकं असं बधीर झालं होतं माझं, पण मी त्या दिवशी काहीच रिप्लाय करू नाही शकले, कारण मला काही सांगताच येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं. सो तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप त्यामुळे डोकं शांतच झालं माझं त्यानंतर. आता म्हणजे मला काहीच गोष्ट नाहीये की जी नाही होऊ शकत, नाही करू शकत. फक्त हीच एक गोष्ट आहे, डिसिजन, की मला त्या डिसिजनवर ठामच राहायचंय, आता त्याच्यात मला बदल नाही करायचा. तर त्यासाठी मला तुमचा ऍडवाइस. आता सगळ्यात पहिलं तर तुम्ही जर डिसिजन घेता, आपण काय करतो, आपण डिसिजन क्विक मोमेंट मध्ये घेतो बऱ्याच वेळा, की एखादी घटना घडली, म्हणजे तुम्ही इमोशनल किंवा पर्सनल याच्यातलं बोललात म्हणून सांगतो, की एखादी घटना घडली आणि मग त्या घटनेवरती निर्भर होऊन आपण ते डिसिजन घेतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्याच्याशीच निगडीत दुसरी काहीतरी घटना घडते जी आपल्या मनाच्या पूर्णपणे विरोधात असते, की आपल्या निर्णयाच्या पूर्णपणे विरोधात असते, आणि मग आपण ठरतो यार नाही, ते निर्णय चुकीचा होता, कदाचित हा निर्णय बरोबर आहे. सो सगळ्यात पहिले एखादं जर मोठं डिसिजन तुम्हाला घ्यायचं असेल तर गिव्ह इट अ थॉट, गिव्ह इट अ टाइम, त्याला वेळ द्या. तो निर्णय तुमच्या बरोबर किती वेळ राहतोय ह्याच्यावर डिपेंड करेल तो निर्णय तुम्ही किती वेळ पुढे चालवू शकाल. म्हणजे फॉर एक्झाम्पल देतो मी. लेट्स से फॉर एक्झाम्पल नवऱ्या बायकोची भांडणं झाली, किंवा आई आणि मुलाची भांडणं झाली, किंवा फॉर एक्झाम्पल कोणाची मित्रमैत्रिणीबरोबर भांडणं झाली. पण म्हणजे तिथे इमोशन्स आले ना सर, आणि तिथेच एक्झॅक्टली हारतो आपण. हा एक्झॅक्टली, तर त्याच्यावर सांगतो आपण. आणि त्याच्या नंतर जेव्हा परत पुढे जातो, पुन्हा आपण तिथे ती चूक करतो, पुन्हा तेच रिझल्ट मिळतात, पुन्हा हर्ट होतं आणि परत आपण तेच करतो. तर हे होऊ नये मला, त्यासाठी त्याच्या उत्तरावर येतोय. समजा एखाद्या मित्राबरोबर आपली भांडणं झाली आणि आपण त्या मोमेंट होतो की नाही, आता याचं परत आयुष्यात तोंड नाही बघणार, याच्यावर कधी काम नाही करणार, याच्या कधी रिलेशन नाही ठेवणार, आणि नेक्स्ट डे असं होतं की त्याचा समोरून फोन येतो आणि आपल्या मनात सेकंड थॉट होते, जाऊ द्या, त्याने समोरून फोन केला, मित्रच आहे माझा. हा झाला तुमचा इमोशनल कनेक्ट. आणि त्या मोमेंटला जेव्हा आपण जर एखादा निर्णय तुम्ही रागात घेतला असेल तर तो सस्टेन होणं पॉसिबल नाहीये, कारण तो तुम्ही विचार करून घेतलेला नसतो. पण जर शांतपणे विचार करून निर्णय घेतलेला असेल आणि त्या निर्णयावरती तुम्ही जर तुम्हाला ठाम राहायचं असेल
तर त्याला तुम्हाला स्वतःला रिझनिंग द्यावे लागतील की मला या निर्णयावर का ठाम राहायचं, का हे माझ्यासाठी कसं चांगलं आहे. जेव्हा तुम्ही निर्णय घेता तेव्हा स्वतःला रिझन्स द्या, स्वतःला कन्व्हिन्स करा पहिले. आपण काय करतो, निर्णय घेतो पण त्या निर्णयावर आपण कन्व्हिन्स नसतो. सो बिझनेस वाईज असेल की इतर कुठल्या बाबतीत आपण 4 लोकांना बोलून किंवा 4 लोकांशी विचारपूस करून आपण त्याच्यावर कन्व्हिन्स होऊ शकतो. पण जेव्हा पर्सनल विषयावर असतो किंवा जेव्हा सगळ्यांचा विचार करत आपण बसतो, तर सगळ्यांचा विचार नाही करू शकत, सगळ्यांचा विचार नाही घेऊ शकत, नाही तर सगळ्यांबरोबर आपण नाही बोलू शकत. सो त्यावेळेस तुम्हाला स्वतःशी कम्युनिकेट करून स्वतःला कन्व्हिन्स करावं लागेल की हा माझा निर्णय बरोबर आहे. ही झाली पहिली स्टेप. नंतर होता विषय की ठीक आहे, समोरून जर त्याच्या बाबतीत काय आलं तर आपण ते निर्णय जेव्हा चेंज करतो तर त्याच्या बाबतीत निर्णय चेंज केल्या म्हणजे सगळ्यात पहिला निर्णय तुमच्या मनात चेंज होतो आणि मग तुमच्या ऍक्शन मध्ये चेंज होतो. सो जेव्हा मनात चेंज होतो त्यावेळेस चेंज झाल्यानंतर परत एकदा थॉट द्या की मी हा आधीचा निर्णय घेतलेला बरोबर होता की आत्ता निर्णय घेतलाय तो बरोबर आहे. त्यावेळेस पण तेच पॅरामीटर्स लावा थॉट प्रोसेसमध्येच जे आधी लावले होते. तो निर्णय घेताना जे पॅरामीटर्स लावले होते तेच पॅरामीटर्स आत्ता पण लावा. की बाबा मी आधी निर्णय घेतला की मी या मित्राचं तोंड परत कधी बघणार नाही आणि आता त्यांनी कॉल केलाय तर मी आधी निर्णय का घेतला होता, असा तर रागात घेतला होता का, की तो शॉर्ट टर्म होता म्हणून तो पटकन काहीतरी बोलला म्हणून मी रिएक्शन होती माझी की मी याचं तोंड नाही बघणार. सो त्याच्यातनं तुम्हाला स्वतःचे आन्सर्स मिळायला थोडं सोपं होईल. पण ठाम राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्वतःला तुमच्या निर्णयांवर कन्व्हिन्स करावं लागेल. राईट. जेव्हा तुम्ही कन्व्हिन्स असाल ना तेव्हा तुम्ही जगाला आणि कोणालाही कसं कन्व्हिन्स करू शकता. एक्झॅक्टली, बरोबर आहे. नाहीतर मग होतं काय, अनेक रिलेशन असेच असतात की जे असेच खेचडत जातात. एक्झॅक्टली, बरोबर आहे सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तर बोलू पुढचं. हो प्लीज. ओमकार नये सरांचा आहे. तर काही लिमिट्स असे असतात ज्या आपल्याला थांबवतात, त्यासाठी काय करता येईल? फॉर एक्झाम्पल की सध्या फायनान्शियल कंडिशन खूप क्रिटिकल आहे पण त्यावर तोडगा निघू शकतो, पण जर एक पर्सन लिमिट करत असेल तर काय करावे? एक पर्सन लिमिट करत असेल म्हणजे ओमकारजी तुम्ही आहात का ऑनलाईन? येस सर, आहे ना. हा, मला एक्झॅक्ट प्रश्न तुमचा सांगा नीट, कारण तो बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाही त्याची. हे जे रिलेशन्स असतात समजा की कधी व्यक्ती जसं म्हणजे बहुतेक जण असं असतं घरच्या विरोध असतो वगैरे, पण एक पर्सनल असं की एखादी व्यक्ती म्हणजे मी जर कुठली गोष्ट करायला निघालोय, मला ती कन्व्हिन्स आहे, मी ती करतोच आहे, पण काहीतरी असे घडून येतात की ती होतच नाही माझ्याकडनं. कधी कधी असं फील होतं की होते का आपण हिच्यासोबत राहतो किंवा या व्यक्तीसोबत राहतो ना त्यामुळे असं होत असेल, तर त्याच्यासाठी काय करावं? ओके, हा झाला एक तर याला 2 अँगल्स आहेत. एक जो नेगेटिव्ह पीपल असतो आणि नेगेटिव्ह थॉट्स अबाउट दॅट पर्सन असतो. बऱ्याच वेळा तुम्ही आता समजा एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणत गेले की फॉर एक्झाम्पल समजा ओमकार माळी मला आज भेटला तर झालं माझ्या आज दिवसभर काम होणार नाही. हा आपल्या कधीतरी तुमच्या एक्सपिरियन्सवर असं झालेलं असतं. हे बिलीफ सिस्टीमवर डिपेंड करतं आपल्या, किंवा ह्या व्यक्तीबरोबर मी 2 दिवस घालवले तर माझे पुढचे 3 दिवस खराब जाणार आहेत, हेच म्हणता ना तुम्ही? हा तसंच आहे, कारण की कसं होतं सर, एखादी चांगली गोष्ट मी तिकडे गेलो ना किंवा एक स्वतःसाठी सेल्फिशनेस जरा म्हणजे बाबा माझा फायदा गोष्टीत फायदा आहे, मीच करणार आहे, ठीक आहे, पण जर ती त्या व्यक्तीला सांगितल्यानंतर ती गोष्ट काही करून ती होणारच नाही. ओके, आता हे माझंही असं व्हायचं. काही ठराविक माणसं आहेत की मी त्यांच्यावर रेग्युलर गोष्टी डिस्कस करायचो आणि त्यातली 1-2 माणसं होती की जे मला वाटायचं की ह्यांना सांगितलं ना की हे काम होतच नाही, आणि तरी पण मी त्या माणसांना जाऊन सांगायचो का, कारण ते माझं ऐकायचं, ते लोक रिसेप्टिव्ह होते. सो एका पॉइंटला मी ह्याच्यावर विचार केला की बाबा हे खरंच त्या माणसामुळे होतंय का. सो हा आहे ना, हा आपल्या मनाला आपण समजूत घातलेले चुकीचा फॅक्टर आहे. निर्णय तुमचा आहे, गोष्ट करायची तुम्हाला. सो आता काय होतं की एक काम करा ना, त्या एक काम कुठलं तरी ठरवा, जे त्या स्पेसिफिक व्यक्तीला सांगू नका, आणि त्याच्यानंतर जर ते काम झालं तर मग एक खूणगाठ बांधून घ्या किंवा ही गोष्ट परत त्या व्यक्तीला सांगायची नाही. आणि जर त्या व्यक्तीला न सांगता पण ते काम नाही झालं तर ह्याचा अर्थ प्रॉब्लेम त्या व्यक्तीमध्ये नाही, प्रॉब्लेम आपल्या ऍक्शन्स वरती. मी हे पण ट्राय केलं सर, पण एक खरं सांगतो
हे झाले, हे वर्कआउट केलेले. म्हणजे ज्यावेळेस मी आपलं ट्रेनिंग घेतलं ना ज्यावेळेस एक्सपोर्टचा, त्यावेळेस भरपूर असे हे होते फायनान्शियल. त्यावेळेस मी अवंती मॅडम मेसेज सुद्धा केलं की मॅडम पहिले तुम्ही फेब्रुवारीमध्ये वगैरे फक्त 2,500 फी घ्यायचे, त्याच्यानंतर जीएसटी वगैरे हे झालं. पण मी म्हणलं मॅडम माझ्यासाठी तेवढी आता कंडिशन नाहीये, मी तुम्हाला आता 1,500 देतो आणि ट्रेनिंग चालू असताना मी 1,000 रुपये तुम्हाला गुगल पेने करत जाईल. तर त्यावेळेस तो व्यक्ती तिथं होता किंवा त्याने मला ते सजेस्ट केलं होतं म्हणून झालं ते माहित नाही. पण ज्यावेळेस मी ठरवलं, मी त्याला न सांगता डायरेक्ट परस्पर मी हे केलं, ट्रेनिंग घेतलं आणि त्यावेळेस हे सगळं घडून आलं की बाबा माझं ट्रेनिंग कम्प्लीट झालं, मला सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्याच्यानंतर मी ब्रेक घेतलाय की बाबा त्याचं पण आम्ही दोघं पार्टनरशिप मध्ये करणार होतो एक्सपोर्ट. तर त्यांनी ते सगळं हे केलं, प्लॅनिंग केलं. पण त्याच्या प्लॅनिंग मध्ये मी सुद्धा इन्व्हॉल्व्ह झालो. पण ज्यावेळेस मी इन्व्हॉल्व्ह झालो ना त्यावेळेस माझे सगळे हे मी एकदम निगेटिव्ह मध्ये यायला लागलो. म्हणजे जिथं मला पाहिजे होतं की बाबा माझी इथे एखादी गोष्ट चांगली होणार आहे, तर तिथं मला एक्सपिरियन्स भेटलंच नाही. उलट मला निगेटिव्ह एक्सपिरियन्स जास्त भेटायला लागले. म्हणून मी काय केलं, त्याची हेच केलं डायरेक्ट. मी त्याला काहीच न सांगता माझं डॉक्युमेंटेशन चालू केलं, माझं केलं. तर आज फक्त माझं एकच डॉक्युमेंट राहिलं, ते पण सेंट्रल फासायचं. तेवढंच राहिलं. तेवढं एक झालं की मग माझं कम्प्लिटली चालूच आहे. सॉर्टेड आहे. तुमच्या प्रश्न सुद्धा तुमच्या स्वतःच्या उत्तरामध्ये आहे. मग सर हे असं होऊ शकतं का? म्हणजे हा हो माइंडसेट म्हणा. हो हो पॉसिबल आहे. बऱ्याच वेळा हे माइंडसेटवर असतं. पण अनेक वेळा नेगेटिव्ह, काही लोकांचे वाईब्स नेगेटिव्ह असतात. त्याला तुम्ही काहीच नाही, कारण ते स्वतः इतके नेगेटिव्ह असतात ना की ते आपल्याला पण नेगेटिव्ह करून टाकतात. हा म्हणजे प्रत्येक गोष्टीत नाही. नेगेटिव्ह वाईब्स, नेगेटिव्ह लोक लांब ठेवणं जे म्हणतात त्याचं कारण तेच आहे की काही लोक, मी अशी म्हण आहे की काही लोकांकडे प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन असतं आणि काही लोकांकडे प्रत्येक सोल्युशनसाठी प्रॉब्लेम असतो. बरोबर. त्या कॅटेगरीतली लोक असतात ना. थँक्यू सो मच सर. म्हणजे आता एवढं हलकं फील होतंय ना तुमच्याशी हे करून. थँक्यू सर. ओके. सर घेऊ दुसरा. हो, इमोशनल इंटेलिजन्स वीक असल्यावर ओव्हरकम कसं करायचं. ओके. इमोशनल इंटेलिजन्स वीक म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का ओमकारजी की इमोशनली तुम्ही, आपल्या भाषेत बोलायचं तुम्ही जास्त इमोशनल आहात असं म्हणायचंय की काय म्हणायचंय? ओमकार काय, ओमकार लांडगे साहेब आहात का आपण लाईनवर आहात? ओके. सो ह्याला तुम्ही जे म्हणता ना की आपण इमोशनल आहे, ह्याला इमोशनल इंटेलिजन्स वीक असणं असं नाही म्हणत. याला तुम्ही इमोशनल प्रत्येक जण असतो, पण प्रत्येकाचे पॅरामीटर्स वेगळे असतात, प्रत्येकाचे रिॲक्शन टाइप्स वेगळे असतात. मग इमोशनल इंटेलिजन्सच्या बाबतीत बोला तर इमोशनल इंटेलिजन्स तुमचा इंटरकनेक्टेड इतर इंटेलिजन्सशी. सो तुमच्या प्रश्नात थेट उत्तर देतो की इमोशनल तुम्ही असाल तर काय करायचं. एक तर सगळ्यात पहिले इमोशनल असणं मला विचारलं तर चांगलं आहे. मी भयंकर इमोशनल आहे, पण मी ऍब्सोल्युटली, मला विचारलं तर मी ऍब्सोल्युटली प्रॅक्टिकल नाहीये. म्हणजे मला आजही, म्हणजे अक्षयजींना माहिती आहे गोष्ट, मला आजही कोणी फोन केला आणि कोणी सांगितलं की आमच्याकडे असा प्रॉब्लेम पण मला एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचंय, तर मी एक शब्द पण पुढे मागे न बघता मी डायरेक्टली सांगतो काम चालू करा माझ्यावर. सो इमोशनल असणं ही गोष्ट चांगली आहे. फक्त इमोशनल कुठे राहू नये हे आपल्याला ज्याला कळलं ना त्याला बऱ्याचशा गोष्टी मिळवू शकतात. की इमोशनल तुमच्या, एखादा माणूस जर इमोशनल नाहीये म्हणजे तो कठोर आहे, हे एक ओव्हरऑल हे मानलं जातं. सो जर तुम्ही तुमच्या फॅमिलीवर इमोशनल नसाल तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. पण हा, जर फॅमिलीमधनं त्रास असेल आणि तरी पण तुम्ही इमोशनल राहून तेच रेटत असाल तर ते चुकीचं आहे. सो इमोशनल कुठे राहायचं आणि इमोशनल कुठे नाही राहायचं हा निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. हा मी तुम्हाला नाही सांगू शकत. पण इमोशनल इंटेलिजन्स वीक असा कोणाचाच नसतो. प्रत्येकाचा इमोशनल इंटेलिजन्स पॅरामीटर्स इमोशनल इंटेलिजन्सचे वेगवेगळे असू शकतात, कॅल्क्युलेशन वेगवेगळे असू शकतात. पण इमोशनल इंटेलिजन्स हा तितकाच इम्पॉर्टंट आहे जितका तुमचा आयक्यू इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इमोशनल क्वेश्चन असं म्हणायचं तुम्हाला कदाचित. सो आयक्यू जितका इम्पॉर्टंट आहे तेवढंच इक्यू पण इम्पॉर्टंट आहे. सो इमोशनल असणं मला विचाराल तर चांगली गोष्ट आहे. अजून काही आहेत प्रश्न कोणाचे?
नाही, याच्या पुढे दिसत नाही तर अजून काही आलं? ऋषिके विचारा, ऋषीजी विचारा. हॅलो. हा ऋषी. हा सर, आपले सेशन चालू होते त्यावेळी एक क्वेश्चन होता. तुम्ही बोलला होता की मीटिंग मध्ये लास्टला डिस्कस करू. बोला ना. व्यावसायिक होण्यासाठी कोणते गुण हवेत किंवा व्यावसायिकच्या अंगी व्यावसायिकचा ऍटिट्यूड कसा हवाय, असा एक क्वेश्चन होता. ओके. सो व्यावसायिक म्हणून तुमचा सगळ्यात पहिला ऍटिट्यूड कसा हवा, तर तुम्हाला एकतर एम्पॅथी असणं. एम्पॅथी हा शब्द जर कोणाला माहित नसेल तर प्लीज गुगल करा. दुसऱ्याच्या चपलेमध्ये पाय ठेवून स्वतःला तिकडे ठेवणं आणि मग हे करणं, हा सगळ्यात मोठा गुण आहे व्यावसायिकाचा. कुठलाही व्यावसायिक मी आणि मला काय मिळतंय याच्यासाठी जो व्यावसायिक काम करतो ना, त्याला कधीच वाढू शकत नाही. आणि याची उदाहरणं अनेक आहेत आपल्या समोर, की ते म्हणजे अंबानी असतील, टाटा असतील. हे लोक, मी लोकांना काय देऊ शकतो. हे बघा, पैसा मला विचाराल तर पैसा बाय प्रोडक्ट आहे. तुम्ही कमवलेलं नेटवर्क हे तुमचं व्यवसायाचं सगळ्यात मोठं काय म्हणतात इन्कम आहे. सो सगळ्यात पहिलं एम्पॅथी कुठल्या होते, मी माझ्या कस्टमरला, माझा कस्टमर कसा खुश राहू शकेल, हा सगळ्यात पहिला हे आहे व्यावसायिकाचा. दुसरं व्यावसायिकाचा सगळ्यात पहिला गुण म्हणजे एम्पॅथी सगळ्यात पहिला, आणि दुसरं म्हणजे पेशन्स. ज्याच्यामध्ये पेशन्स आहेत तो चांगला व्यावसायिक होऊ शकतो. ज्याला पटकन काहीतरी मिळवायचं तो लॉंग टर्म व्यावसायिक नाही होऊ शकत. म्हणून मी नेहमी सांगतो, जर मला कोणी फोन केला किंवा मला मॅन्युफॅक्चरिंग सेटअप टाकायचा आहे, तर मी त्यांना विचारतो तुमच्याकडे तेवढे पेशन्स आहेत का की तुम्ही पुढचे 5 ते 10 वर्ष काही इन्कम नाही आलं तरी तुमचं चालणार आहे. तर त्यांनी त्याच्याकडे नसतील असे एवढे पेशन्स, तर त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कधीच उतरू नये. ज्याला पटकन पैसे हवेत त्यांनी ट्रेडिंग मध्ये काम करावं. आणि व्यावसायिक म्हणून तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे मला आज एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल. अनेक ठिकाणी अनेक बिझनेसेस असे आहेत की जिकडे बिझनेस चांगले चालू आहेत, पण लोकांनी लॉकडाऊनचा किंवा कोविडचा इतका फायदा घेतलाय की स्टाफला सांगितलं की आता तुम्हाला 40% पगार नाही मिळणार किंवा 40% तुमचा पगार कट केला जाईल. आणि बिचारा स्टाफला माहितीये की आता पोझिशन असे की आपण नाही काही यूज करू शकत, सो आपल्या इथे राहायचंच आहे 60% पगारावर, आणि लोक करतायत. पण असे अनेक लोक आहेत की जे लोक लॉकडाऊन लागल्यापासून पहिल्या दिवसापासून आजपर्यंत, इन्क्लुडिंग मी, याच्यात मी पण आहे, स्टाफचा 1 रुपया पण कापला नाहीये. सो व्यावसायिक म्हणून हा सगळ्यात मोठा गुण आहे की माझ्या बरोबर जे काम करणारे माणसं आहेत त्यांचा मी कसा फायदा करून देऊ शकेल, की त्यांना मी सॅटिस्फाईड कसं ठेवू शकेल. एक लक्षात ठेवा, बिझनेस करणं हा एक टीमवर्कचा भाग आहे. मग ते टीमवर्क भले आउटसोर्स केलेला असेल किंवा इन हाऊस असेल, म्हणजे भले एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणून मध्ये सीएचे जरी असेल तरी सीएचे पण तुमच्या टीमचाच एक भाग आहे. तुमचा ग्राफिक डिझायनर असेल तो ग्राफिक डिझायनर पण तुमच्या टीमचाच एक भाग आहे. सो माझ्या बरोबर राहून हे लोक कसे सॅटिस्फाईड राहू शकतील. अनेक लोक काय करतात की बा एक कंटेनर गेला, ₹1,00,000 इन्कम झालं, ₹1,00,000 मला आता किती रिक्वायरमेंट आहे, 80,000ची नसेल, मी 80,000 पहिले घेतो, मग 20,000 बघू, बाकीच्या वाटून टाकू. हा व्यावसायिक कधीच मोठा होऊ शकत नाही. हे मी केलेलं आहे आधी. ही गोष्ट मी आधी केलेली की आलेले पैसे सगळ्यात पहिले माझे पहिले घेतो आणि मग लोकांचे देतो. आणि ह्याचे मला इतके फटके पडलेत लाईफमध्ये की जसं नव्हते. पण ज्या वेळेस मी याच्यात गेलो की सगळ्यात पहिले माझ्या बरोबर काम करणारी माणसं, इतर लोकांचे काय म्हणतात रेव्हेन्यूज, आणि मग माझा रेव्हेन्यू, त्यावेळेस बिलीव्ह मी ऑर नॉट, मग ते हे काहीतरी ऍक्शन असतील किंवा काहीतरी हे असतील की माझ्याकडे मग इन्कम सोर्सेस पण असे जनरेट व्हायला लागले ना की पॉझिटिव्हली माझ्याकडे खूप इन्कम्स यायला लागले. सो हे ओव्हरऑल बघायला गेलं तर बिझनेसमॅन म्हणून गुण असणं प्रत्येकामध्ये गरजेचं आहे. सर, अजून एक क्वेश्चन आहे. इमोशन्स आणि थिंकिंग, म्हणजे आपले गोल सेट करताना इमोशन्स इम्पॉर्टंट आहेत का थिंकिंग, म्हणजे त्या दोघात रिलेट कसं करता येईल? सॉरी, मला नाही कळलं प्रश्न, परत सांगाल? म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आतून म्हणजे इमोशन्स काय वेगळ्या राहतात आणि विचार थोडे डिफरंट राहतात. तर त्यामध्ये आपण गोल फायनल करताना, आपले गोल डिसाइड करताना इमोशन्स ला इम्पॉर्टन्स जास्त राहील का थिंकिंगला? मला विचाराल तर मी माझं पर्सनली सांगतोय, मला विचाराल तर इमोशन्सला. कारण प्रॅक्टिकली माणूस जेव्हा तू विचार करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ असतो बऱ्याच वेळा, आणि इमोशनली जेव्हा विचार करतो माणूस
त्यावेळेस त्याच्यामध्ये एम्पॅथी पण असते. हे मी माझं सांगतोय. आता प्रत्येकाचे सेट्स वेगळे आहेत, प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. सो इट डिपेंड्स की तुम्ही विचार करत असताना इमोशनली जास्त सगळ्या अँगलचा विचार करता. काही लोक असे असतात की इमोशनली कसलाच विचार नाही करत, फक्त आता समोर दिसते तो माझ्याकडे निर्णय. आणि काही लोक असे असतात की विचार करत असताना सगळ्याच अँगल्सचा विचार करतात. सो तुम्ही कसा विचार करता हे अनालाइज तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे आता माझ्या ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होते सर, की इमोशन्स मध्ये म्हणजे मी जे गोल बघतोय ते इमोशन्स, माझ्या ज्या इमोशन्स आहेत त्या अशा खूप मोठ्या आहेत गोल. आणि कधी विचार असा येतोय की हे होईल का, म्हणजे हे खरंच पॉसिबल आहे का. अच्छा, तसं म्हणताय तुम्ही. ओके 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 ओके. तर तुम्ही जो गोल्स म्हणून जो विचार करतो तुमचा इमोशन नाही, तो पण तुमचा एक प्रॅक्टिकल थॉटच आहे. फक्त मग अशा मोमेंटला या निर्णयासाठी जर तुम्ही म्हणाल ना, तर तुम्ही समजा गोल पाहता. फॉर एक्झाम्पल माझं गोल असेल 1 वर्षात मला 500 कोटी रुपये कमवायचे समजा. सो सगळ्यात पहिले मग त्याला तुम्हाला रिव्हर्स वर्किंग करून अनलाइज करणं गरजेचं आहे की बाबा हे मी जे म्हणतोय हे खरंच पॉसिबल आहे का. खरंच पॉसिबल आहे का म्हणजे कसं, तर ऑन पेपर पॉसिबल आहे का, की 500 कोटी रुपये जर मला वर्षाला कमवायचे तर मला महिन्याला किती कमवायला लागतील. तर महिन्याला तेवढे कमवण्यासाठी मी आत्ता काय करतोय मी. म्हणजे एक मिनिट मी कॅल्क्युलेटरच काढतो. ₹500 कोटी जर मला वर्षभरात कमवायचे तर महिन्याला मला 41 कोटी रुपये कमवायला लागतील. ओके. सो 41 कोटी रुपये जर मी महिन्याला कमवतो तर मला दिवसाला 1,36,00,000 रुपये कमवायला लागतील. आता मी त्या पॅरामीटर मध्ये आहे का, ह्याचं उत्तर तुम्हाला सोपं मिळू शकतं ताबडतोब. की बाबा मी दिवसाला 1,36,00,000 रुपये कमवायला मी काय करतोय का. असं नाही की पॉसिबल नाही, 100% पॉसिबल आहे ही गोष्ट पर्यंत पोहोचणं. पण दिवसाला 1,36,00,000 रुपये कमवण्यासाठी तुम्हाला सुरुवात तर कुठून तरी करावी लागेल. मग त्यासाठी किमान दिवसाचे पहिले 1,36,000 तर कमवायला सुरुवात केली पाहिजे. तर मग त्याच्यावरनं गोल सेटिंग सोपं होतं. गोल सेटिंग करावं, पण गोल सेटिंग एक्झॅगरेटेड नसावं, की उगाच पिक्चर मध्ये बघितलं आणि वाटलं की ठीक आहे मी आता असं होईन. सो ते रियालिटी बेस्ड आहे का तुमचा थॉट, याच्यावर तुमचं इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि सर लास्ट एक क्वेश्चन आहे की तुम्ही सेकंड हे सांगितलंय व्यावसायिकाचं की पेशन्स. ते पेशन्स कसं बिल्ड करायचं, कारण पेशन्स खूप कमी आहेत. पेशन्स सगळ्यात पहिले ना तर तुम्हाला विथ एक्सपिरियन्स येत जातात. आणि जसे जसे तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या बाबतीत आपण इम्पेशंट होऊन जातो, ही गोष्ट आत्ताच पाहिजे. सो त्याला एक अगेन तुम्ही स्वतः सजग राहून विचार केला ना त्या गोष्टीवर, प्रत्येक गोष्टीवर इम्पेशंट समजा झालं तुम्ही की नाही ही गोष्ट मला ताबडतोब मिळालीच पाहिजे, तर त्याच्यावर शांतपणे विचार करून शांतपणे बसून मॅक्सिमम गोष्टींचं उत्तर जर तुम्हाला मिळवायचं असेल ना तर ते स्वतःशी कम्युनिकेट करून मिळतं. किंवा मी इम्पेशंट झालो, मला आत्ताच्या आत्ता मला 1 कोटी रुपये पाहिजेत, मिळणार आहेत का, आहे का कोण, ठीक आहे पाहिजेत म्हणजे ते उधार करून पाहिजे, चोरी करून मिळायचे, कमवून मिळायचे की कसे मिळवायचे. सो ते करण्यासाठी माझ्याकडे मार्ग आहेत का. आत्ता इम्पेशंट राहून मी जर एखादी गोष्ट लॉंग टर्म मध्ये नुकसान करणार असेल तर त्याचा काहीच फायदा नाहीये. हा जो विचार तुम्ही स्वतःला देत राहिलात कंटिन्युअस, सो त्याच्यापेक्षा इम्पेशंट राहण्यापेक्षा ती गोष्ट मिळवण्यासाठी काय करता येईल. आणि एकदा तुम्ही जी मी तुमचं काय म्हणतात लाईफचा एक रोडमॅप बनवायची गोष्ट सांगितली ना, ती ज्या दिवशी बनवाल ना तुम्ही त्यावेळेस तुमची इम्पेशंट राहणं पण निघून जाईल. येस सर. ऋषी साहेब बोला. थँक्यू सर. थँक्यू. गुड ऋषीजी इव्हनिंग सर. बोला. या गुड इव्हनिंग सर. नमस्कार. नमस्कार. सर आपण डे 6 मध्ये म्हटलं ते वाक्य फेक इट टू यू मेक इट. त्याच्यावर सर मी बुक वाचलं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. त्याच्यामध्ये सुद्धा हे लिहिलंय की तुम्हाला जे हवं आहे ते एका पेनवर लिहून काढा, म्हणजे रोज लिहून काढा आणि रोज म्हणजे दिवसातून 3 वेळा त्यांना वाचा.
म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ सर इट्स रिअली वर्क. मतलब थोडं असं वाटते की तुम्ही पण सांगितलं होतं की तुम्ही रोज अर्ली मॉर्निंग येऊन लिहून काढत जा सर्व. मी जे त्या 7 म्हणजे दिवसात सर मी सांगितलं ना, हे मी कुठेतरी वाचलेलं आहे, कुठेतरी इम्प्लिमेंट केलेलं आहे किंवा कोणीतरी मला सांगितलेलं आहे. त्यातला कुठलाही एकही शब्द मी स्वतः इन्व्हेंट केलेला नाहीये. मी जे सांगितलं माझे जे 3 लाईफ मधले मेंटर्स आहेत, एकतर पुस्तकं, एकतर माझे एक्सपिरियन्सेस आणि मला भेटलेली माणसं, मी त्यांच्याकडनं शिकून तर ते 7 दिवसाचं जिस्ट काढलेलं होतं. सो येस, इट वर्क्स, इट विल वर्क. तर मी पण ते वाचत आहोत. अर्ध बुक वाचलं मी. त्याच्यामध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की म्हणजे आपण जे लिहितो ते आपलं सबकॉन्शियस मध्ये जाते आणि ते युनिव्हर्स मध्ये म्हणजे अख्खं युनिव्हर्स ते त्यांना म्हणजे ते गोष्ट साध्य करायसाठी शाहरुख खानचा डायलॉग आहे ना त्याच्यावर, शाहरुख खानचा डायलॉग लक्षात ठेवायचा कधी. हा सर, हा येस. थँक्यू. ओके, रवींद्रजी शेवटचा प्रश्न घेऊया. रवींद्रजी बोला. येस सर, मी एक प्रश्न विचारतोय सर. असं बऱ्याच वेळेस होतं, जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की सर इंडस्ट्री टोटल कोलॅप्स झालेली आहे. पण लाईफ मध्ये कुठेतरी आपण खूप असे प्रयत्न केलेले असतात की एकदम एक्स्ट्रीम, म्हणजे ज्या कंडिशनला मला तर हे करणंच आहे, याशिवाय मी काही होऊ शकत नाही, अशा कंडिशन मधनं आपण एका लेवल लेवल स्टेबल होतो, म्हणजे ते यश आपल्याला जे आहे मिळतं. म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण देऊ शकेल सर या बाबतीत. मी ज्यावेळेस 11वी-12वीत होतो, तर त्यावेळेस आमच्या घरची परिस्थिती खूप डाऊन होती सर. ऍक्च्युली म्हणजे मी बीकॉम झालेलं आहे सर, माझं अकाउंट्सचे क्लासेस लावण्याची माझी परिस्थिती नव्हती. तर त्या केसमध्ये मी सर खूप एवढी मेहनत घेतली होती सर की मी काही विषयांमध्ये बोर्डामध्ये होतो. आणि सेम आय वॉज फॉलोड इन माय बिझनेस ऑल्सो. म्हणजे मी सगळं सोडून दिलं होतं. गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये माझे बरेचसे मित्र माझ्यापासून दूर झाले. या बिझनेस जे सेट करायचं आपण जे गोल एकदा टार्गेट डोक्यात घेऊन चालत असतो, तर अशा कंडिशनला काय होतं सर की कधी कधी एक निगेटिव्हिटी आपल्याला ना कुठेतरी मागे ओढत असते. म्हणजे आजचं जे 2 वर्षाचं हे जे मी तुम्हाला सांगितलं सर की इंडस्ट्री कोलॅप्स होतीये, बट आपल्यामध्ये ती पॉवर आहे की वी कॅन डू इट. मी करू शकतोय. पण सर सुरुवात करताना कुठेतरी ना एक मनात असं होतं की यार मी हे करतोय, म्हणजे आज एवढं केल्यानंतर हा जर सेटबॅक बसतोय आपल्याला, तर मी हे परत करायला गेलो तर परत माझ्या बाबतीत असं काय होईल, म्हणजे जी भीती मनामध्ये जी येते ती ऍक्च्युली, म्हणजे आता माझ्या मनात ती एक भीती अशी बसलेली आहे सर की मी करू शकतोय, बट हे होईल का, होईल का इन द सेन्स मी करायला गेल्यावर हे होईलच. पण मग मी सुरुवात केल्यानंतर काही गोष्टी अशा घडतात की तिथे आपल्याला असं वाटतं की नाही, आय हॅव टू स्टॉप हिअर. या केसमध्ये म्हणजे हा तो प्रोग्राम जो मी फॉलो करायला लागलो सर, यातनं हे 30% मी रिकव्हर केले, बट तरीही त्या प्रश्नाचं एक उत्तर मला प्रिसाइजली नाही मिळत आहे सर. आता सगळ्यात पहिलं तर भीती एखाद्या गोष्टीची कुठून येते, तर ती गोष्ट गमावण्याच्या याच्यामुळे येते भीती किंवा मिळवू न शकल्यामुळे येते. मिळवू न शकल्यामुळे नाही म्हणता येणार सर. म्हणजे मी प्रयत्न केले सर, बट पाहिजे तेवढं म्हणजे आता इन्व्हेस्टमेंट आपण केली या व्यवसायामध्ये, बट तेवढे रिटर्न्स जे यायची वेळ आली त्यातनं ही कंडिशन्स आता आपल्याला हे करते की थांबवते की आता आपण जे एक म्हणत असतो की व्हर्टिकल एक्सपान्शन आणि हॉरिझॉन्टल एक्सपान्शन. तर आता या केसला हॉरिझॉन्टल एक्सपान्शनच्या स्टेजला मी होतो. काही बिझनेसेस मध्ये मी डायव्हर्जन सुरू केलं होतं. आणखी काही 2 बिझनेसेस मी सुरू केले होते. तिकडे मी जस्ट इन्व्हेस्टमेंटच केली होती की तिकडे पण कोलॅप्स झालं सगळं. तर ह्या केसला असं वाटतं की आता नवीन काही करायचं म्हटलं तर करू का नको. तर ती एक भीती मनात बसल्यासारखी थोडीशी झाली असं. तुम्हाला अब्राहम लिंकन माहिती आहे? येस येस सर. अब्राहम लिंकन, मला एक्झॅक्ट इयर्स नाही माहिती, त्याचं ब्रेकअप झाला. येस, मी वाचलंय सर. त्याच्यानंतर येस, त्यांचं पूर्ण ते हेरार्की वाचली तुम्ही त्यांच्या लाईफ मध्ये कसं झालं. एक मिनिट, माझ्याकडे आता हे सगळ्यांनाच सांगण्यासारखं आहे. एकच मिनिट, माझ्याकडे लिहिलेलं असेल माझ्या डायरीमध्ये. कुठे गेलं? अब्राहम लिंकन आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या लाईफमध्ये ना सिनारिओज घडले होते. अब्राहम लिंकन होण्यापूर्वीच्या गोष्टी आहेत.
मला आता ते सापडत नाहीये. सो मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं ना तर ते उत्तर अतिशय सोपं आहे की या ज्या सिच्युएशन्स आहेत त्या तुम्ही चेंज नाही करू शकत, त्यामुळे तुमच्या जे झालंय ते, पण पुढे काय व्हायला पाहिजे हे तुम्ही नक्कीच ठरवू शकता. पण तुम्ही आता भीती जर तुमच्या मनात ठेवलीत ना तर तुम्ही ते कधीच अचीव्ह नाही करू शकणार. म्हणजे अनेक पॉलिटिकल लीडर जर तुम्ही बघितले तर ते इलेक्शनला पडलेत पण परत उभे राहिले, पडले परत उभे राहिले आणि शेवटी कधी ना कधी निवडून आलेत. एक्झॅक्टली. सो दॅट इज द प्रोसेस दॅट यू हॅव टू गो थ्रू. अनेक लोक काय करतात की या सगळ्या सिच्युएशनमुळे हवालदिल होऊन जातात आणि सोडून देतात विषय की यार नाही आता हे आपल्याकडनं जमणार नाही, आणि त्या मोमेंटला आपण हरतो. ज्या मोमेंटला तुम्ही सोडून दिलं, आता माझ्या स्वतःच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, लॉकडाऊन पूर्वी मला हे उत्तर या तुमच्या प्रश्नाचं उत्तर पार्शियली बघायला ना तर मी पॉलिटिकल मध्ये नाही आणत आहे, पण मी एकदा शरद पवार साहेबांबरोबर बसलो होतो आणि त्यांना मी एक प्रश्न विचारला. मी त्यांना खूप प्रश्न विचारतो पण त्यांच्याकडून उत्तर खूप छान मिळतात. सो त्यांना प्रश्न विचारला की साहेब, एक राजकीय कार्यकर्ता म्हणून जर माझा एखादा मोटिव्ह असेल, हे तुमच्या प्रश्न निगडीतच आहे, माझा एखादा मोटिव्ह असेल की समजा मला निवडणूक लढवायची आहे पण मी ती निवडणूक हरलो, तर मग मी माझ्यासारख्या माणसाने काय करावं? तुम्ही पवार आहात, तुम्हाला अनेक ऑप्शन्स आहेत, त्यामुळे मी पवार घडलो का? मला माझ्या नशिबाने किंवा कामाने अपयश नाही आला हा सेकंडरी भाग झाला, पण जरी अपयश आलं असतं तरी माझ्याकडे इतर अनेक गोष्टी होत्या करण्यासारख्या ज्याच्यामुळे मी नैराश्यामध्ये नाही गेलो. आणि ती गोष्ट मी माझ्या बाबतीत इम्प्लिमेंट कशी केली तर ती ऑलरेडी त्यांनी सांगण्यापूर्वी मी केली होती. जेव्हा लॉकडाऊन लागले, म्हणजे माझा जो अदर दॅन एक्सपोर्ट इम्पोर्ट दुसरा जो मेन बिझनेस आहे तो मी मेडिकल कोलॅबोरेटर म्हणून काम करतो. तर त्यामध्ये मी मेडिकल कॅम्प्स किंवा मेडिकल हे माझे रेग्युलर अनेक ठिकाणी चालू असतात. सो जेव्हा ते बंद झालं तर त्यातनं माझं मेजर इन्कम जनरेशन बंद होणार होता. लॉकडाऊन झालं, 2 दिवस मी कम्प्लीट ट्रॉमामध्ये होतो की आता या बिझनेसमध्ये मी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले आहेत आणि आता ते इन्व्हेस्टमेंट मला कंटिन्यू करता येणार नाहीयेत. का? कारण लॉकडाऊन लागले त्यामुळे ते एक्झिक्युशन होणारच नाही, कॅम्प्सच होणार नाहीयेत. सो त्या मोमेंटला मी काय केलं तर मी दुसरं काय करता येऊ शकेल, मला काय करणं पॉसिबल आहे याच्यावरती मी थॉट दिला आणि इमिजिएटली मग त्यातनं उद्यमी स्टार्ट झालं. म्हणजे उद्यमी वॉज नॉट इन्कम जनरेशन प्लॅटफॉर्म, पण त्यातनं मी माझं माइंड डायव्हर्ट केलं. सो मेंटली डायव्हर्जन्स अनेकांचं प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे. काही लोकांच्या लाईफमध्ये फक्त संघर्षच लिहिलेला असतो. सो आपण आपल्या लाईफचं मोटिव्ह संघर्ष करणं हे ज्या दिवशी आपण ठरवू त्यावेळेस आपण इझिली या गोष्टींवर ओव्हरकम करू. आणि तुम्ही जे म्हणताय की मला इनसिक्युरिटी वाटते की काय करायचं काय नाही करायचं, तर छोट्याने सुरुवात करा. कदाचित तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, अल्टिमेटली पैसा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या सगळ्यामध्ये, पण अगेन तुम्ही जोपर्यंत हा विचार करणं थांबवत नाही ना की ते पण नाही झालं तर काय, तोपर्यंत तुम्ही कधीच नाही करू शकणार. एक्झॅक्टली सर. तो ट्राय करा. का एक वर्स्ट केस सिनारिओ मी विचार करतो की समजा मी आता 50 लाख रुपये लॉस मध्ये आहे, वर्स्ट काय होईल, अजून 40 लाख रुपये लॉस मध्ये जाईल. जेव्हा अल्टिमेट एंडचा विचार कराल ना, वर्स्ट एंडचा, त्यावेळेस ती गोष्ट करायला त्रास नाही होणार. एक्झॅक्टली. आणि तो विचार एकदा करा की ओके बाबा मला ठीक आहे, मला लॉस होणार आहे पण मला प्रयत्न करायचा आहे, त्याच्यानंतर कधी तुम्हाला लॉस नाही होणार आणि किंवा ती भीती तरी नाही राहणार. येस येस सर. आणि जर एक लक्षात ठेवा की वरच्याने जर लिहिलेलंच असेल ना की लॉस होणारच आहे, तर तो होणारच आहे सर. तर तो तुम्ही काय पण करा, होणारच आहे. सो आपलं काम काय या सगळ्या जर्नीमध्ये, आपलं सगळ्यांचं काम एकच आहे की या जर्नीमध्ये पुढे जात राहणं आणि प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहणं. येस येस सर. येस सर. येस. शेवटचं एक मला विचारायचं सर, की मी सगळे त्या गोष्टीसाठी मे बी ट्राय करत असेल सर. मला ऍज अन मेंटॉर म्हणून मी बऱ्याच दिवसापासून फॉलो करतोय सर, बऱ्याचशा गोष्टी फॉलो करतोय. मला सर डायरेक्टली तुमच्याशी कनेक्ट व्हायला जर काही मीडियम असेल तर आपण याच्यावर कॉमन प्लॅटफॉर्म आहोत ना, टेलिग्रामवर. येस येस येस. तो मला मेसेज करा, मग तिकडनं आपण पुढे घेऊन जाऊ. येस येस येस. आणि एक्सपोर्ट मध्ये पण सर मला म्हणजे ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली मी उद्यमीमध्ये नाही जॉईन करू शकलो. त्याच्या 1 महिन्या अगोदरच माझा कोर्स झाला लास्ट इयरला. त्यानंतर तुमचं पहिलं सेशन मी अटेंड केलं होतं, त्यावेळेस तुमचा पर्सनल नंबर सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये सेट आहे. आणि अवंती मॅडमला पण मी बऱ्याच वेळेस फोन केला होता. टेलिग्रामवर मला मेसेज करा, आपण कनेक्ट होऊ नंतर.
येस 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 सर येस. ओके, चलो आय थिंक प्रश्न झालेले आहेत सगळ्यांचे. मला फक्त एकच हे करायचं, मी आता ग्रुपवरती आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती, ओके, सगळ्यात पहिले तो आपला जो 21 डेजचा प्लॅन आहे मी करतोय जो, तो करायचा की नाही, तर माझ्यामध्ये मॅक्सिमम लोकांचं म्हणणं जर हो असेल, हो आहे, आय थिंक अनेकांनी त्याच्यावर हे पण केलेलं आहे, तर मी त्यासाठी पोल क्रिएट करतोय की सगळ्यात पहिले तर या 21 डेज साठी अल्टिमेटली जर 21 दिवस किंवा 21 हे असणार आहेत, तर देर वुड बी सम चार्जेस फॉर इट. सो ते चार्जेस किती असावे याच्यावरती एक पोल मी टाकतो, जो त्याच्यावर सगळ्यांनी वोट करा आठवणीने. सो मला ते पुढे घेऊन जाणं पॉसिबल होईल इझिली. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही हे फ्री असावं, तर ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की नाही हे फ्री असावं म्हणून. आपल्या ग्रुपवर जर तुम्ही केलं हे तर मला आवडेल त्याचे रिस्पॉन्सेस. सो त्याप्रमाणे आपण ते प्रोसीड करू सगळेजण. आणि सगळ्यांना एकच सांगायचं की कंटिन्यू करत राहा, कुठेही थांबलात, काही अडलात तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मी तुमच्या बरोबर आहे सगळ्यांच्या. कुठल्याही पॉसिबल प्रॉब्लेम मध्ये आय एम ऑलवेज देअर फॉर यू. माझे नंबर सगळ्यांकडे, काही नाही तर टेलिग्राम ही आपल्यासाठी कॉमन कनेक्टिव्हिटी आहे सगळ्यांसाठी. सो मी सगळ्यांसाठी नेहमी अवेलेबल आहे. अगदी फोन उचलून जरी बोलता नाही आलं तरी मेसेज साठी वरती आहे अवेलेबल. मला कधी मेसेज करा, काही वे करा, आय एम ऑलवेज देअर फॉर यू. फक्त एक सांगतो सगळ्यांना, होप्स हरू नका, बाकी दुनिया उम्मीद पे कायम आहे. आणि दुसरं, आपले जे सेशन्स आहेत, आपले 7 सेशन झाले, ते मी आपल्या युट्यूब चॅनलवरती तसंच ठेवलेलं आहे. त्याचा एक मी हे बनवलंय, काय म्हणतात, प्लेलिस्ट बनवली आहे 7च्या 7 दिवसांच्या व्हिडिओची. तर ती कधी ओपन करून बघू शकता तुम्ही. 21 डेजचं जर सगळ्यांकडे रिस्पॉन्स आले पॉझिटिव्हली, तर 21 डेजची डेट पण लवकरच डिक्लेअर करेन मी. आणि दुसरं म्हणजे जर पॉसिबल झालं तर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. आणि तोच 21 डेजचा जो प्लेलिस्ट आहे ते शेअर करा मॅक्सिमम लोकांपर्यंत. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या फॅमिलीची, आणि काम करत राहा. दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. आणि जर कोणाचे काही प्रश्न मी उत्तरित करायचे राहिले असतील, की अनेकांचं असं असेल की बाबा पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, ते इथे कसे शेअर करू, तर टेलिग्रामच्या याच्यावरती मला मेसेज करा, टेलिग्रामवर पर्सनल मेसेज करा, मी रिप्लाय करेन. जसा वेळ मिळेल तसा रिप्लाय करत जाईन. आणि सेशन कसं वाटलं ही आठवण, ह्याची रेकॉर्डिंग पण आहे. जर सगळ्यांना ओके असेल तर मी त्याची रेकॉर्डिंग युट्यूबवर टाकून शेअर करेन, जर सगळ्यांना ओके असेल तर. येस येस, नो प्रॉब्लेम. ओके. सो मी पोल क्रिएट करून ग्रुपवरती टाकतोय, तो पोलवरती रिस्पॉन्स करा आणि काळजी घ्या सगळ्यांनी. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. थँक्यू.